मैं दौलत राम सुखिया अपनी पूरी जायदाद रामू के नाम करता हूँ। रामू नहीं, राम। हाँ बेटा, रामू। रामू नहीं। पेल दिया गरीबों को। राम। अब मैटर करेगा हर एक अक्षर जब घूमेगा जादू का चक्कर। व्हील ऑफ फॉर्च्यून जल्द आ रहा है सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, काल तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे आज देखील सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे मी. पण काळजी करू नका, पुढच्या भागात प्राजक्ता माळी आणि अर्थात तिचं मनमोहक हास्य, बहारदार नृत्य आणि अर्थात मनमुराद दाद तुम्हाला नक्की बघायला मिळेल. तर हास्य आणि मनोरंजन याचा प्रीती संगम घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, सासू सुनांना भांडणासाठी कोणताही विषय पुरतो आणि आजचा विषय आहे वृद्धाश्रम. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा अस्सल हास्याच्या घरगुती मेजवानीसाठी. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. आई लक्ष आहे का? वाच ग. सर्कस पडल्या ओस, प्राणी नसल्याने प्रेक्षकांनी सर्कशीकडे फिरवली पाठ. आई आता आता काय तू आणि तुझी आई जाय ना मग. नाही तर तुम्हाला लई ऊत आलेला असतो ना प्राणी करायला. इथं माकडाचे कपडे घाला आणि मारा उड्या. सरकशी तरी जोरदार चालतील. जा. आई कसं बोलता आई? घरच्या सुनेला कोणी असं बोलतं का हो? आई, घरची सून करती पण तशीच ना. आई शोभत का हो तुम्हाला? हो. कानात काय मुतखडा झालाय होय तुझ्या? ते वाजते ते उचल ना. ताईंचा फोन आहे, मी कशाला उचलू? तिचं तर डबडं 24 तास वाजतच असतंय. उचल पटकन. आई आई भाऊजींचा फोन आहे, त्यांच्या नवऱ्याचा फोन मी कसा उचलू आई? तिचा नवरा नंतर झाला, आधी माझा पोरगा आहे. लग्नाला इतकी वर्ष झाले तरी काय गुलगुलू बोलायचं असतं काय माहिती यांना. उचल लवकर. आई पण येत नाही. या ना लवकर, फोन वाजतोय कधी फोन. हा अगं हिथं वाचतोय ना का भैरी बिरी आहे का ग? फोन वाज. उचल लवकर, कट व्हायचा तो. नाही, आमचं काहीतरी पर्सनल असू शकतं ना बोलणं. मी बोलते त्यांच्याशी. आज जा, आज फोन उचल. नाही फोन उचल. अहो पण आमचा पर्सनल. स्पीकर वर टाक. स्पीकर वर टाक. आई असं फोन उचल म्हटलं. हिथं दे लवकर. अहो नाही, अहो आई आई कशाला उगाच? आई बोल. हॅलो हॅलो, बोलो. बोल की ग मी. किती उशीर फोन उचलायला? नाही ते कामात होते. डबा भेटला ना तुम्हाला? आंबाड्याची भाजी कशी होती? भाजी आहे वय त्याच्या आयला एकच नंबर. काय तुझ्या हाताला लागाच, तुझा हातच खाऊन टाकणार आहे. काय तुझ्या आयला आता आमच्या आईचं आयुष्यभर 30 जेवण ते काय तिची ऐका ना जेवण असं होतं तुझ्या हातचं लागा. बोटा चाट म्हणा, बोटा चाट. ऐका ना मला काम आहेत जरा. मी बोलू का नंतर तुमच्याशी? मी काय उंड काय आलो इकडं? नाही तसं नाही. काय लागा तू ऐक माझं, ऐक की ती वृद्धाश्रमाचं काम झालंय बरं का. ती बघितलंय बरं का मी. हा, आणि जवळच आहे आपल्या घराच्या. 2 किलोमीटरवर आहे फक्त. म्हणजे कसं आपलं येता जाता म्हातारीकडे लक्ष देता येईल ना आपल्याला. एकदा का म्हातारीला पाठावलं की मग आपण मोकळच. चालेल मी कामात आहे. मी बोलू का नंतर? ऐक की आईला जरा कल्पना देऊन ठेव, नाही तर काय नंतर शॉक मध्ये जाईल ती. कळलं का? आणि ऐक की नमे हो, भाजी जरा वाज तिकाडा झाली होती बरं का. रातची स्वीट डिश पाहिजे मला. काय बोलला? काय बोलला?
काय ग काय बोलला? काय नाही ते म्हणत होते का भाजी चांगली झालती. नाही आधी काय बोलला? राज्याला स्वीट डिश. अगं ते नाही ग. रुद्राश्रमाला कुणाला टाकणार आहे? कुठं रुद्राश्रमाला कुणाला टाकणार आहे? एका म्हातारीला टाकायचंय. कोणची म्हातारी? असते बा एक म्हातारी सोप्यात रुतून बसलेली, तिला टाकायचंय. नवऱ्याला जड झाले ते झाले, पोरांना पण जड झाले का ग बाय? आता एवढे राम राम रावले. ऐका 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 तुम्ही जरा निवांत ऐका. काय केलं ग मी? नाही मी तुम्हाला नाही शांतपणे सांगणार होते, सगळं नीट समजावून सांगणार होते, पण आई तुम्हाला सवय ना मध्ये मध्ये नाक खूप आई मग तसं नाही म्हणून मी तुम्हाला निवांत सांगणार होते. मला रुद्राश्रमात टाकाय निघाले होय. नाही, आई आई ऐका आई आई ऐका मी सांगते आई ऐका. जास्त लांब नाही आई, इकडे आपल्या घराजवळ 2 किलोमीटरवर आहे फक्त. आई किती मस्त आहे माहितीये तुम्ही. आई एवढ्या जवळ आहे ना, तुम्ही तिकडे जाऊन मोठ्याने श्वास घेतलात ना की आपलं घर डायरेक्ट वृद्धाश्रमाजवळ येणार. मग तिथं मला पाठवतो, सांगून ठेवते मी कुठं जाणार नाही. आई हे घर माझं आहे, मी सजवलंय माझ्या हातानं, मी वावरलंय इथं, मी कुठं जाणार नाही आधीच सांगून ठेवते. आई ऐका आई ऐका ऐका कसं आहे ना, आता तुमचा या घरातला वावर ना थोडासा कमी झालाय, त्याच्यामुळं मला असं वाटतं का तुम्ही तिथं जायला पाहिजे. आणि कसं तुम्ही सारख्या सोप्यातच रुतून बसलेल्या असत्या ना, नाही ते काम करा आई, आई सोपं करा. हा सोफा लय प्यारा आहे ना, हा सोफा घेऊन जा वृद्धाश्रमात. आई सोफा घेऊ आता तुम्हाला ना काय आई सांगते थांब. सोफा नाही घेऊन जाऊ शकत आई. सोफा सगळ्या जुन्या वस्तू नाही नेऊ शकत तिकडे. असं आई आपण जे वृद्धाश्रम पाहिलं ना तिकडे अशा एका खोलीत 4 कॉट ठेवल्यात, म्हणजे 4 म्हातारे राहणार. सोफा बसणार नाही ना तिकडे. मग सोफ्याचं कसं करायचं, मग काय करायचं? एक काम करते आई, आई तुम्ही गेल्यावर माझ्या आईला देऊ सोफा. आईला कधीपासून सोफा घ्यायचा होता आणि ना असा दणकट सोफा पाहिजे होता आईला. तुला लय माहिती किती दणकट आहे तो सोपा. 24 तास चिकटलेलीच असतीस ना, ढेकून कुठली. आई मला ढेकूण म्हणाल्या. मी काय ढेकूण आहे का? मी काय अशी येऊन आई तुमच्या पायाखाली येऊन तुमचं रक्त पिते का मारून टाकीन कधीतरी तुला. तू लांब उभी राहा माझ्यापासून. काय पण येते माझा सोपा मी कोणाला देणार नाही. खड्डा पडला असं नाही तर पार काय करताय तुम्ही आई? ती कशी बोलते? अहो आई ऐका तुम्ही माझं जरा निवांत ऐका. तू पण ना जास्त करतीस. चांगलं सांगत होते, हे आई बोलल्या मला. मग आई ऐका माझं, ते वृद्धाश्रम खरंच चांगलं असतंय. अहो आई आई ऐका, आपण जे वृद्धाश्रम पाहिलंय ना ते खूप चांगलं आहे. तिकडे खूप श्रीमंत लोक येतात, लोकांचे वाढदिवस साजरे करतात. आई मग तुम्हाला फुगे मिळणार, टोप्या मिळणार, केक मिळणार, आई खूप सारे गिफ्ट्स मिळणार. आणि फळं पण देतात खायला, केळं पण देतात. राणीच्या बागेत टाकतेस मला केळं द्यायला. अहो आई असं काय करता? चांगलं असतं वृद्धाश्रमात. मी नाही जाणार कुठं. ऐका माझं तिथं आहे ना, तिथं म्हाताऱ्या माणसांना ना पाट 5 वाजता उठवतात, त्यांना परेड बिरेड करायला लावतात, आहे का नाही? म्हाताऱ्यांना कायला परेड करायला लावतात? फिट राहण्यासाठी. मग म्हाताऱ्यांनी फिट राहावं आई. तिकडे काय करतात, 5 वाजता उठवतात, परेड करतात, मग 6 वाजता योगा करतात, मग थोडंसं 7ला ध्यानाला बसायचं, मग 8ला झुंबा करतात, मग 9ला हे पेपर वाचायचा, आणि मग 10ला हे शतपावली करायची. ह्या सगळ्या हालचाली आहे. खायचं प्यायचं कुठं आहे ह्याच्यामध्ये? एवढं कुठं करत बसायचं मी? अहो हे असणार ना, तुम्हाला खायला प्यायला पण असं कुठं म्हाताऱ्या माणसांना कोणी असं येणार. उपाशी ठेवतं का कोणी? देखरेख करता चांगली, 1 कोप भर दूध मिळून तुम्हाला, 2-4 गुलकुच्ची बिस्किट भेटतील, फळं भेटतील खायला, नाही का? मग अजून काय पाहिजे जीवाला? पुढं एवढंच मिळणार होय? 2 गुलकुच्ची बिस्किट आणि फळ कुठं जाणार आहे माझ्या ते? अगं दिवसभर काय खायचं मग मी?
मी. अहो आई असं नसतंय ते ऐका माझं. तिथे ना ऐका आई तिथे ना ऐका माझं तिथे एक डॉक्टर असतात ते बघत्यात कोणाची तब्येत कशी आहे कोणाला किती पचत आणि कसं म्हातारा झाल्यावर कोटा आपला कमी होतो ना पचनाचा त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं अंगाला लागल ना तेवढंच ते देतात आई आणि डॉक्टरांनी जर तुम्हाला असं प्रथमदर्शी बघितलं ना तर म्हणतील म्हातारीतलंय चरबी आहे काय म्हणजे हे कमी केलं पाहिजे बुवा म्हातारीचं आई तुम्ही एवढं खाल्लंय ना याच्या आधी पार तुम्ही 2.5-3 महिने पार उपाशी राहिल्या ना तरी तुम्ही जिवंत राहाल माहितीये ना मी उठ ग. अहो मी खरंच बोलते आई ताई ताई काय ग शरीरावरची चरबी दान करता आली असती तर आई केवढ्या दानशीर झाल्या असत्या आई. रेडी आहे का तू दानशूर म्हणे समाजसेवा केली असतीत ना आईची समाजसेवा दोन नटव्या इथं ठेवल्यात घरात लय समाजसेवा झाली आमची. नाही आई काय चुकीचं बोलते शेवटचं सांगते मी कुठं जाणार नाही हे घर माझं आहे. ऐका माझा आई तुम्ही शांतपणे तुम्हाला वेगळं वाटतंय काहीतरी वृद्धाश्रम म्हणजे अहो चांगलं असतं आणि आपण पाहिलेलं तर खूपच चांगलं आहे आई. आणि आई वृद्धाश्रम हे म्हणजे कसं असतं का बुवा वृद्धाश्रमामध्ये म्हणजे जे ध्येय असतं एक म्हाताऱ्यांचं तर त्यांना बुवा असं नाही का नीट गा नीट बोल नीट बोल. वृद्धाश्रमात ना आई म्हणजे जगण्याचं एक आपल्याला ध्येय मिळतं बुवा आता मी ऐकलंय गेल्या वर्षी एक 80 वर्षाचे आजोबा आहेत ना मॅरेथॉन मध्ये पहिले आले 80 वर्षाचे म्हातारे गृहस्थ 20 किलोमीटर पळाले मॅरेथॉन मध्ये जिंकले मेडल भेटलं त्यांना आई मला वाटत का बुवा तुम्ही पण असं काहीतरी करावं म्हणजे आम्हाला पण जरा सुनांना जरा तुमचा नाही का सासू असल्याचा अभिमान वाटन काय आईचा अभिमान मला नाही जायचं कुठे झेंडावर व्हायला मला इथं माझा ह्यो सोपा बरा आहे. आई नको आई पळायला तर रस्त्यावर खड्डे पडतील. हित आहे ग जरा हित आहे ना हित घाव मला जरा हित घाव. ती बघ कशी तुझ्यात कमी नाहीत किडे शांत बसतीस का ग ऐक आई लय बोललात मगापासनं लय बोललात. मी ना तुम्हाला शाप देते मला जर आता रुद्राश्रमामध्ये टाकलं ना तुमची पोरं पण तुम्हाला रुद्राश्रमामध्ये टाकणार आहेत का ना बघा माझा तळतळाट लागल तुम्हाला. खूप बोललात आई खूप बोललात नाही बोललात ना मला पण पाया पडते आई तिकडे जाऊन तिकडच्या बायकांना असं बोलू नका तिकडे तुमच्या सुना नाहीत सगळं ऐकायला आई. मी कुठं जाणार नाहीये माझा ताटगडी तिथं बसलाय खमका तू हाय मला पोसायला तुमच्या जीवावर नाही मी तो मला कुठं धाडणार नाही. नाही. फोन लाव त्यांना नाही, एक मिनिट, नाही. फोन लाव लवकर त्यांना. एक मिनिट मी तुम्हाला खरं तर सांगणार नव्हते तुम्हाला थांबवू नको कशाला थांबवू नको नका सांगू तुम्हाला थांबवू नको नाही सांगत साबण मारून टाका एकमेकांना. नको सांगू सांगते नको सांगू मला सांगू दे नको सांगू. मामांजीनीच सांगितलंय तुम्हाला वृद्धाश्रमात टाकायला चालू पड जा निघ तिकडे घरी जा. काय म्हणली तू मामांजीनीच फोन केलता म्हणले आपलं गठुडं टाकायचंय वृद्धाश्रमात हे, चल हे नाही म्हणणार असं काय उगा आपलं त्यांचा माझ्यावर लय जीव आहे ते नाही असं म्हणणं. हो आई जीव आहे म्हणूनच सांगितलं त्यांनी इथे बसून बसून पोत होत आई तुमचं सुनांचं काही ऐकत नाही बाई बाई मला काय मर ना कुठं तर जाऊन मर ना ते नाही असं का फोन लाव फोन लाव त्या ठीक आहे लावते ना मी फोन ते नाही असं म्हणणार त्यांचा लय जीव आहे माझ्यावर फोन आमच्या तोंडूनच ऐका तुम्ही खरं खोटं काय ते तुम्हाला आमच्या सुनांचं पटत नाही ना फोन लाव लवकर. आता काय मामांजी हॅलो मामांजी हॅलो हा नवा बेटा कशी आहे बेटा मी बरी आहे मामांजी तुम्ही बरी आहे ना अरे मस्त आहे ते टेकून कसं आहे आपलं मनकवडे आज पण कळलं मी बरी आहे मामांजी. ढेकून जवळपास मेला असता आज माहिती का अरे त्या गठोड्यापासून दूर राहा बोटानं चेचलती बरं मामांजी ऐका ना हा बोल ना बेटा काय मग यंदाचा बर्थडे कुठल्या उसात अरे बेटा वावरामध्ये वावरामध्ये बर्थडे मग शेतकरी माणूस आहे त्याला कसला बड्डे काय आपला ऊस भला ना आपण भलं खरे अगं मुद्द्याचं विचार ना. अरे या वर्षी बेटा असा ऊस आलेला आहे होय
अरे आपल्याला पार युरोप मध्ये बी ऊस घेऊन बोलवले हो. आणि ते काय ते ॲस्ट्राडार्म काय आहे ना ॲम्स्टरडॅम तिथं कृषी प्रदर्शन भरून राहिलं. तिथं आपल्या ऊसाला मागणी मी तिकडे जाऊन राहिलो. म्हणजे म्हणजे आपला ऊस परदेशात जाणार का दाखवायला अरे तुम्ही? लय मागणी ऑस्ट्रेलियात बी हो मागणी काय? मग बया मग तर काय तुम्ही यायचेच नाही परत मग इथं नाही का? बरं ऐका ना म्हणजे ऐका ना ते चांगलं आहे सगळं अभिनंदन. बोल ना बेटा. काय झालंय का ते तुम्ही वृद्धाश्रमात नाही का टाकायचं बोलत होते आपलं गठुड. हा बोललो होतो मी. हा तर ते आईंना सांगितलंय तर त्यांनी पार खाणं पिणं सोडलंय ऐकती नाहीत अजिबात. त्यांना असं वाटतंय का बुवा त्यांना मी टाकणार आहे वृद्धाश्रमात. अरे का डोकं फिरलंय का त्या गठुड्याचं. तिला मज वाटल वृद्धाश्रमात जायला. त्या वृद्धाश्रमवाल्याने घ्यायला पाहिजे तिला. अरे ते का बिंडोक आहे का बाई. अरे ते आपलं सीताराम आप्पा आहे ना सीताराम आप्पा हा त्याची म्हातारी आहे. आता सीताराम आप्पा राधा हा ती राधा का बरोबर ओळखलं तू. हा ते आता आप्पा गेल्यानंतर तिची पोरं बघना खचली पोरी बघना एकटी म्हातारी आहे. बरोबर आहे. आता तो आपला जीव तुटतो दूरची का नातेवाईक आहे ना आपली. सगळ्या सोयऱ्यांमध्ये असं सोडून चालत नाही. तर मी भेटलं आता आपल्या घराच्या जवळ ते वृद्धाश्रम आहे ना तिकडं. तर तिथं काही व्यवस्था लागली तर कसं आहे गठुडं पण जात राहील आतनं मधनं तुमचं लक्ष राहील. म्हणून मी रोहित याला फोन करू म्हणलं जरा माहिती काढते. झालंय मामांजी ते करताय माझी मामांजी झालंय ते जरा आम्ही आईची मस्करी केली जराशी. अरे काय बावळट आहे का पोरी नका म्हातारीला एक मिनिट आईची तिथं जीव कशाला खाता. हॅलो धनी वनी बोलते. ऐका ना तुम्ही तो ऊस घेऊन अख्ख्या तिथे जाणार प्रदर्शन करणार सगळ्या जगाला दाखवणार. मला पण यायचंय ॲम्स्टरडॅमला. मला पण घेऊन चला ना तुमच्या बरोबर धनी. ठेव फोन. ऐका ना मला घेऊन चला पोरी फोन ठेव. ऐका ना चला ना मला घेऊन ठेव फोन. वा किती बरं वाटलं तुम्हा तिघींना इतक्या दिवसांनी भेटून. आणि मी अशी प्रार्थना करते आमच्या सगळ्यांच्या वतीने की कुठल्याच वृद्धाश्रमाने तुला कधीच घेऊ नये कारण आमचा या गाठोड्यावर खूप जीव आहे. बघूया दर्दी हास्य रसिकांना कसं वाटलंय. प्रसाद सर. ऍक्च्युली ना वनिता तुला जे या सिरीजमध्ये गाठोडं म्हटलं जातं ते ओव्हरऑल म्हटलं गेलं पाहिजे. इतक्या व्हरायटी आहेत तुझ्याकडे की त्याचं मिळून एक गाठोडं झालंय. वा वा. पूर्वी कशी आजीची पोतडी असायची तशी वनीचं गाठोडं असं एक. वा वा मजा आली. थँक्यू सई. वने मला असं वाटतं की आम्हाला प्रेक्षक म्हणून आमचा जीव तुटतो ते तुझ्याशी प्रेमाने बोलत नाहीत म्हणून. हेला तू कारणीभूत आहेस कारण तू तशा रिॲक्शन्स देतेस. फार मजा येते. आणि सचिन सर पण त्यांचं बेअरिंग सोडत नाहीत काही झालं तरी त्याचीही मजा येते. चेतू कडक मजा आली. नमा नेहमीप्रमाणे ऑसम. जेव्हा तुला वृद्धाश्रमात टाकायचं ठरलं तेव्हा आमिरदानी एक अशी हलकी पियानोची ट्यून सोडली होती. मला असं वाटतं की सगळे एकत्र जेव्हा परफॉर्मन्सला हातभार लावतात त्यांनी तो अजून जास्त छान होतो. आणि हाही छान झाला. मजा आली. थँक्यू. मंडळी आपल्या 500व्या प्रयोगाच्या प्रतीक्षेत असणारे अवीट रागिणी आणि मनोमिलन स्वरछडे आज आलेत एका मुलाखतीच्या कार्यक्रमात. तर सज्ज व्हा हास्याची सुरेल मैफिल अनुभवण्यासाठी. ही मैफिल रंगवण्यासाठी आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले इरसाल गावकरी. नमस्कार मंडळी. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी निवेदिका मृगनयना कस्तुरे साटम निरगुडकर तुमचं मनापासून स्वागत करते या मुलाखतीच्या गप्पांच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे काय लपवताय अंतरंगात. तर दशक यशस्वी सहजीवनाचे या सत्राखाली आपण आज एका सेलिब्रिटीची मुलाखत घेणार आहोत. एका नाही 2 सेलिब्रिटींची मुलाखत घेणार आहोत. ज्येष्ठ गायक मनोमिलन स्वरछेडे आणि त्यांच्या अर्धांगिनी ज्येष्ठ गायिका अवीट रागिणीजी आज हे दोघं आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
नुकतीच 10 वर्ष झालेली आहेत यांच्या लग्नाला. 10 वर्ष एकमेकांबरोबर राहतायत हे, त्यासाठी आधी आपण त्यांचं अभिनंदन करूया. अभिनंदन अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. आयुष्याच्या या टप्प्यावर माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला कसं वाटतंय? नाही, छान वाटतंय. छान वाटतंय. आणि मला रसिक प्रेक्षकांना सांगायचंय की जी काही फरमाईश असेल ती अगदी बिनधास्त करा हा. आम्ही ती पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करू. क्या बात है, ही म्हणजे आमच्या प्रेक्षकांसाठी मेजवानीच झाली बरं का. क्या बात है. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा, मस्त. तर आपले पत्रकार मित्रमैत्रिणी इथे बसलेले आहेत, त्यांनाही तुमच्याशी हितगुज साधायचं आहे बरं का नंतर. हा, आणि एवढंच नाही, एक खास गोष्ट आहे तुमच्यासाठी. अय्या, खास गोष्ट. एक आपले पत्रकार मित्र आहेत जे चित्रकारही आहेत. अच्छा. आणि ते मुलाखत बघायला बसलेले आहेत आणि ते लाईव्ह चित्र काढणार आहेत तुमचं, आणि कार्यक्रमाच्या अंताला तुम्हाला ते भेट म्हणून देणार आहेत. धन्यवाद. अय्या. हा योग आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच आलेला आहे की आमचं चित्र काढणारे कोणीतरी असं डोळ्यात देखत, आणि ते सुद्धा. हो ना हो ना हो ना. ते खरंच धन्यवाद. आपण मुलाखतीला सुरुवात करूया. आम्हालाही गप्पा मारायच्याच आहेत, पण आपण आधी स्वागत करूया तुमचं. हो, नक्की. पुष्पगुच्छ. टाळ्या, टाळ्या वाजवा. काय चाललंय तुझं? कोणाला शोधतोयस? काय? मला वाटलं मी तो बघितला मी त्याला. कोण? गप्प बस, तुझ्या ना डोक्यात बसलाय तो. स्वागत करतायत आपलं. घे ना. स्वागत स्वागत तुमचं. नाही, खूप खूप मनापासून स्वागत तुमचं. आमच्या धन्यवाद. कार्यक्रमात आलात म्हणून धन्यवाद. मनापासून धन्यवाद. क्या बात है. तर आपण कार्यक्रमाकडे वळूया. हो. मनोमिलनजी आणि अविटजी, तुम्ही गीत झंकार हा कार्यक्रम महाराष्ट्रभर कानाकोपऱ्यात जाऊन त्याचे प्रयोग करता, आणि लोकांच्या मनामनात रुजलाय तो कार्यक्रम गीत झंकार. काय बोलू त्या कार्यक्रमाबद्दल. मला वाटतं 8 वर्ष झाली असतील त्या कार्यक्रमात. हो 8 वर्ष. मनो 8 वर्ष झाली. 8 वर्ष झाली हो ना, असतील. हो. आणि किती प्रयोग झाले असतील? 499. 499 प्रयोग झालेले आहेत. मग 500वा प्रयोग का राहिलाय? होईल तो, होईल. लवकरच होईल, म्हणजे करणार आहोत. झालाच म्हणून समजा. करणार आहोत. आत्ताच होईल, म्हणजे कदाचित होईल. पण कधी मनोमिलनजी? म्हणजे लोक आतुरतेने वाट बघतायत हो 500व्या प्रयोगाची. म्हणजे खरं सांगू का, आमच्या माहितीनुसार 499वा प्रयोग तुमचा मला वाटतं 31 डिसेंबर 2021 ला झाला. हो. बरोबर आहे. आणि आज आपण आहोत 2025 मध्ये, हो की नाही? हो ना, हो अगदी ना, बरोबर. 25 आलं. मग मला असं म्हणायचंय की 499 प्रयोग तुम्ही पहिल्या 4 वर्षात केले, आणि मग 500वा प्रयोग करायला 4 वर्ष का लावताय? म्हणजे काय काय कारण काय आहे? अविट सांग बघ. मृगनयनाजी, आपण ना 500व्या प्रयोगाबद्दल राहू द्या ना बाजूला. आपण वेगळा प्रश्न विचारू शकता का? म्हणजे एक विनंती. बर, विनंती. काही हरकत नाही. तुमचा इंटरव्ह्यू, तुम्ही म्हणाल तसं काही हरकत नाही. आपण वेगळ्या विषयावर बोलू. आपण आपल्या पत्रकार मित्रमंडळीकडे वळूया आता. तुम्हाला काही नक्की. हो 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 ना, प्रश्न हो ना, विचारायचे हो ना. असतील तर आत्ताच वेळ आहे तुम्हाला. मी प्रभाकर मोरे, नमस्कार. दैनिक फाटेल ना मध्ये मी पत्रकार. मी प्रभाकर मोरे, नमस्कार. दैनिक फाटेल ना. प्रश्न काय आहे? मला असं तुम्हाला विचारायचं आहे, तुमच्या कार्यक्रमाचे जे निवेदक आहेत लोचन मजनू, तर त्यांच्या कुटुंबाबद्दल आम्हाला काही सांगू शकाल का? हो. प्लीज सांगा. म्हणजे आहे की नाही, आम्हाला फार उत्सुकता आहे, आम्हाला ऐकायचं आहे त्यांच्या कुटुंबाबद्दल. प्लीज सांगा ना. त्या किड्याबद्दल, त्या कीटकाबद्दल मला प्रश्न विचारले नाहीत तर उत्तम होईल अशी मी विनंती करतो तुम्हाला. हो, कीटक काय बोलताय त्यांना?
जसं आपल्या बॉडीला महत्वाचं लोशन आहे ना तसं तुमच्या कार्यक्रमाला महत्वाचं लोशन आहे माहिती का वा 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 क्या बात है. वा, वा, अगदी खरं बोलले ते. कीटक नका बोलू त्यांना खरंय, अजिबात असं बोलू नका तुम्ही. म्हणजे मनापासून सांगते, आम्ही सगळे लोचन मजनूजींचे खूप मोठे फॅन्स आहोत. म्हणजे आमच्या इतके मोठे फॅन्स कोणी नाहीच आहेत. काय काय माणूस आहे तो. बापरे, मॅजिशियन. मॅजिक आहे त्या माणसात. त्याला बघितलं की सगळं चमकायला लागतं. माझं लग्न झालंय नाहीतर तर मला त्यांच्यासारखाच नवरा हवा होता. काय फ्रँकली सांगायचं तर माझा क्रश आहेत ते. काय माझं पण क्रश आहेत ते. आणि माझं लग्न नाही झालंय. त्यांची ती पिटुकली मिशी बघितली ना, एक्साइट व्हायला होतं मला. ई ग बाई, आता जर का लोचन मजनू असं समोर आलं ना तर मी ताई 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 काय चाललंय ताई जागेवर बस. काय चाललंय काय तुमचं हे काय करताय काय काय चाललंय हे. नाही नाही अहो खरं आहे त्यांचं. म्हणजे लोचन मजनू त्यांच्यामध्ये ना असं गुंतून जायला होतं. मी बाई असतो ना तर त्यांना असं पळूनच नेलं असतं. इथे आहेत ते. खरंच अगदी समजू शकते मी. काय चाललंय हे अभि. मला नाही माहिती. लोचन मजनूसाठी पुरुष स्त्री व्हायला तयार झाला. ज्या माणसाला बघून मला 2 चिमटीत क्रश करावं असं वाटतं स्त्रियांचा क्रश आहे तो माणूस. काय चाललंय कुठे आलो असं का बोलताय तुम्ही. ऐका ना, ऐका. असं का बोलताय ते. काही नाही. आमचा इंटरव्ह्यू आहे की नाही, आमची मुलाखत आहे, आमच्याबद्दल विचारा ना. अगदी नाही, बरोबर आहे. मुद्दा त्यांचा बरोबर आहे. त्यांची मुलाखत आहे, आपण त्यांच्याबद्दल प्रश्न विचारले पाणी देऊ का? हा. काय बर बर बर, एक मिनिट. हा, मनोमिलनजी, तुमच्या माईकचा जरा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तर आपण माईक दादा चेक करा. त्याचं नाव काढलं अशुभ. अशुभ काय करतोय काय चाललंय. माईकचा थोडा इश्यू आहे तुमचा. माईकचा थोडा इश्यू आहे. माईक जरा काय झालं म्हणू. काय झालं. कसा येतोस रे तू सगळीकडे. कसा येतो सगळीकडे अभिट मला कळत. अरे लोचन मजनू का येतोस तू सगळीकडे. काय चाललंय. नाही मी अरे हा कोण आहे रे. नाही बसा बघू तिकडे बसा. मी लोचन मजनू नाही. नाही, अहो मी लोचन मजनूचा काका आहे. सगळ्यांचा गैरसमज होतो मला माहिती आहे. आमची चेहरेपट्टी अगदी सेम आहे. मी लोचन मजनूचा काका. तुम्ही म्हणजे काका मजनू. काका मजनू माझं नाव आहे. बापरे. नमस्कार नमस्कार. तुम्ही सर लोचन मजनू कानाची पाळी कसली पकडतोस रे नाव घेताना. हो नाही. लोचन मजनू म्हणजे निवेदनाचा महासागर आहे. काका मजनू. तुम्ही बसा. मी बसतो. म्हणजे मला असं खूप भरून आल्यासारखं होतं. हो हो बाळा हो, मला माहिती आहे. लोचनचे सगळेच फॅन आहेत. असतो ना आमच्या घरी तेव्हा इतके फॅन असतात. खिडकीतून वगैरे बघत असतात सगळे त्याच्याकडे. आम्हाला सगळ्यांना त्यांच्याबद्दल ऐकायला आवडेल. प्लीज 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 त्यांच्याबद्दल सांगा ना. लोचन तसा खूप मोठा आहे. आज आमच्या घराण्याचं नाव आहे आमचं. ते चांगलं सरपोतदार घराण्यात आमच्या तुला सांगतो अतिशय मोठं नाव त्यांनी कमवलेलं आहे. म्हणजे लोचन मजनू म्हटलं ना की मी तुला सांगतो ना, वयाने तो खूप लहान आहे माझ्या, पण कर्तृत्वाने तो खूप मोठा आहे. तुम्हाला सगळ्यांनाच हा प्रश्न पडला असेल बाळा की हे मी पण असं कसं बोलतो. हो हो, आमच्या सत्वदा घराण्यात सगळेच असे बोलतात बाळा. पण त्याच्या मागे एक घटना आहे. आम्ही सगळेच एक 22 वर्षांपूर्वी हाकला गेलेलो होतो. अच्छा. प्रचंड तिकडे थंडी होती. आम्ही बस घेऊन गेलेलो होतो. सेपरेट बस घेऊन गेलेलो होतो. हो का. बस मधून जाताना अचानक बाहेर बर्फ सुरू झाला. अच्छा. आणि ती जी काच असते खिडकीची त्याच्यावर पाणी ओघळायला लागलं आणि त्याचा सुद्धा बर्फ झाला. लोचन तिकडे होता. लोचनला राहावलं नाही. त्याच्या तोंडाला पाणी सुटलं बर्फ म्हणून त्यांनी जाऊन बर्फाला
चाटलं आणि जीभ त्याची फिसटली. बापरे. याची तिकडल्यावर दुसऱ्या कोणत्याला काय झालं म्हणून तो पण करायला गेला. असे 10-12 जणांचे पुढचे 3 तास सरतोददार घराणं सगळं असं होतं. बस जातच होती पुढे. बापरे. आणि नंतर काय झालं अचानक सूर्याचं ऊन सुरू झालं. सूर्याचं ऊन सुरू झाल्यावर तो बर्फ वितळला आणि त्यानंतर असे ते सगळे गळले. त्यामुळे बेटा हे सगळं असं बोलतो. बापरे काका मजनू ही म्हणजे शौर्य कथा आहे. हे आपण खरं लिहिलं पाहिजे. ही शौर्य नाही. ऐका काका मजनू हा. तुम्ही आता ते हे लोचन मजनूंच्या फॅमिली बद्दल बोललात ना मला खूप उत्सुकता आहे. मला सांगा ना हे लोचन मजनूंच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे? सगळेच त्यांच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे हे विचारण्यासाठी उत्सुक असतात. काय नाही तो आहे त्याची आई आहे. चक्षुचुंबन बबली नाव आहे तिचं. आणि तिचे वडील सुद्धा त्यांच्या बरोबर राहतात. त्यांचं नाव आहे फट्टूचंद ओघळलेले. असे सगळे. आणि त्यांची बायको सुद्धा आहे झेलम लैला. म्हणजे त्यांचं लग्न झालंय? मला कल्पना आहे. तरुण मुली असतात तर हसत होतं निराश होतात त्या पण त्यांचं लग्न झालेलं आहे. ए कशाला आलेलास इथे? हे माईकचा प्रॉब्लेम केलंस? झालं कधी झालं? हे वर्क करताना झालं? नंतर बोलतो तुमच्या. आम्ही बोलतो नंतर तुमची. गेले ते. ए बाबा बस जाऊन तू या बस जाऊन. बसा चिडले. चष्मा घालून आलाय पत्रकार. तिकडे. चिडू नका. कार्यक्रम कोणाचा आहे? मुलाखत कोणाची आहे हवी? तू शांत तुमची आहे. तुला त्रास होतो? मला त्रास होतो म्हणजे कोणाच्या आईचं नाव चक्षुचुंबन बबली असं असतं मला सांग. नाही बापाचं नाव ओघळलेले असं आहे. फट्टूचंद हा मला आता बरोबर कर तू म्हणजे मी चुकतोय ते दाखव जगाला. बाबा फट्टू चंदन झेलम लैला अरे चिडू नको. काका मजनू ही कुणाची नाव आहे? चिडू नकोस ना म्हणू नको. ऐका ना ऐका मृगनयनाजी हात जोडते आता. आम्हाला बोलवलंय ना इथे. आमचा कार्यक्रम आहे ना आम्हाला विचारा आमच्याबद्दल विचारा. प्रश्नच नाही तुमच्याच बद्दल आपण गप्पा बरं ठीक आहे आपण माहोल छान बनवूया. आपण गाण्याची फरमाईश घेऊया का? अरे वा अरे वा. मी काय म्हणतो ते उंदीर मांजर पकडींगो ते गाणं तुम्ही चालेल फरमाईश आलेली आहे. मी ते गाणं गाणार नाही. अरे गाणं मी ते गाणं गाणार नाही. छान गाणं आहे गा प्लीज. येऊ गेला तरी गाणार नाही. मारे ते गाणंच नाहीये ना मुळात. गाणं आहे का ते? गाणं आहे निव्वळ बालिशपणा आहे तो लक्षात ठेवा. या आयशीच्या घोवाचा बालिशपणा आहे. मजुरीच्या गाण्याला तू वाईट म्हणतोस तुझा दात मी विसरून जाईन ना पत्रकार आहे मी. अरे तू ऑलरेडी विसरलायस तू पत्रकार आहेस ते. बोलायचं नाही कानाला हात लावा. नाही बोलणार. मागे वा. मी हात जोडते पाया पड. शांत व्हा प्लीज चिडू नका. लोचन मजनूच्या गाण्याला असं कसं बोलू? रडवलात ना पत्रकार आले त्यांना रडवलात तुम्ही. एक गाण्याची फरमाईश आली एक गाणं नाही गाऊ शकत. गातो चिडले ते गा तुम्ही. नाही गाणं चिडू नका. चिडलेत ना बघ ना म्हणू गावं लागेल रे. चला सुरू करा पटकन. चिडले काय परिस्थिती आली आम्ही काय परिस्थिती आली आपल्यावर. एवढी वर्ष संगीताची आपण सेवा करतोय मी तपश्चर्या करतो आहे आणि आपल्याला आज उंदीर मांजर पकडींगो हे गाणं गावं लागलं. गावं त्यांच्याकडे बघ एकदा गावं लागेल म्हणू. हो गाणार. हा दिवस आपण नंतर विसरून जाऊ. हा किती दिवस विसरायचे असे अभिट. चला विसरण्यासाठी जगतोय असं वाटायला लागलंय आता मला. पण आता गावं गातो हो हा पकडींगो मांजर उंदीर पकडींगो दिवसभर हेच कराय. तुला देतो सल्ले मारीन गाणं गल्ले. स्वतःच्याच गाणं गल्ले. गप लोचन मजनूच्या ताजमहाला तुझ्या फालतू विटा लावू नको रे. त्याचं घडरड गातो. विटा लावतोय मी त्याच्या ताजमहालाला विटा लावतोय.
त्यांनी ओरिजिनल ताजमहाला चिखल फासलंय हे दिसत नाही. असं नका ना बोलू हो. अभि, काय चाललंय शांत हो तू, पाणी पी म्हणून पाणी नका ना बोलू. बरं अभि, वाटेल. काय सांगायचं चहा पिऊन घ्या. चहा पिऊन अरे हा कोण आलाय कोण आहात तुम्ही? आपण कोण आता? मी लोचन मजनूचा आजोबा निद्रानाश निद्रानाश तर काय आज नाव आहे यार? सरपोतदार हो. काय सांगतेस त्यांना म्हणजे तुम्ही आजोबा मजनू आहात? अरे पाया पाडू अरे हला रे तिकडनं ए ओ ताई ओ हला ते ताई ना हलवा अरे नाही आहेत ते आजोबा अरे नाही आहेत ते आजोबा मजनू रे बाबांनो तोच माणूस आहे जरासा येताना खाली वाकला आता उभाच आहे बरोबर आता वाक काय बेरिंग पकडलं नाहीये काय नाहीये काळी मिशी तशीच पांढरी काय केलीये काय नाही वर फक्त हे घालून आलाय कसं तुम्हाला विश्वास आजोबा बसा आजोबा तुम्ही आजोबा मजनू आहात आम्ही लोचन मजनूंचे सॉरी सर लोचन मजनू सगळे फॅन आहेत त्यांचे आम्हाला एक गोष्ट ऐकायला आवडेल म्हणजे ते मोठमोठ्या माणसांचे किस्से सांगतात ना तर ते किस्से त्यांना कसे माहित असतात खरंच म्हणजे ते किस्से सांगतात ना असं डोळ्यासमोर असे चित्रच उभं राहतं खरंच. हो आणि ऐका ना कश्मीर महाजनी आणि श्याम बांगर पहाटे चिमुऱ्या पकडायला देते किस्से काय सांगितले ते माहितीये हसून मी मेलो होतो माहितीये का अरे कसला किस्सा आहे हा कश्मीर महाजनी आणि श्याम बांगर कश्मीर महाजनी एक प्रॉमिसिंग कलाकार आहे मराठीतला आणि श्याम बांगर हा मराठीतला एवढंच आहे कळलं का या दोघांना एकत्र इमॅजिन करताना तुमचे डोळे कसे नाही फुटत मेंदू कसा नाही नेस्तनाभूत होत तुमचा कश्मीर महाजनी आणि श्याम बांगर कसं बोलताय तुम्ही शांत व्हा थोडं. मी कसं बोलतोय काय हा कोण आहे हा माणूस कोण आहे आजोबा आहे लोचन म्हणतो तर आजोबा सांगितलं अरे आजोबा झालाय ना तुझं काम मग झालं, मग जा ना माझं एवढं जा ना तू बाबा आपण भेटूया हा आजोबांना. कशाला भेटायचंय अविट हा कुठला कार्यक्रम आहे अविट हा काय कार्यक्रम आहे मला खरंच कळत नाहीये आपली मुलाखत आहे आणि आपल्याला प्रश्नच नाही आहेत विचारलेले त्या बांडकुळाला त्या झुरळाला त्या गांडुळाला त्या घाणेरड्याला त्याचे सगळे प्रश्न आहेत. एक मिनिट बस झालं हा खूप बोलताय तुम्ही या कार्यक्रमाला असं नाही बोलू शकत LMFC चा खूप दर्जेदार कार्यक्रम आहे हा. कुठला LMFC कोण आहे LMFC मला सांगतात LMFC लोचन मजनू फॅन क्लब. काय लोचन मजनू फॅन क्लबचा कार्यक्रम आहे हा. काय कोणाचा कार्यक्रम आहे लोचन मजनू फॅन क्लब. लोचन मजनू फॅन क्लब लोचन मजनू फॅन क्लब लोचन मजनू फॅन क्लब लोचन मजनू फॅन क्लब लोचन मजनू फॅन क्लबला आलोय आपण शांत हो. अप्रतिम लोचन मजनू फॅन क्लबला आलेलो आहे तुला हा कार्यक्रम माहितीच नव्हता अप्रतिम काळजी वाटते त्या गोळ्या सगळ्या घेतात का एकदम कोणी? ओ ताई हे मला चष्म्यावरून बोलताय हे भावला वाटतात आता त्रास होतोय कळतंय ना तो मजनूचा फॅन पत्रकार नाही म्हणू. लोचन मजनूचा तू फॅन आहे मार नाही मार नका मारू दादा नका मारू मारून टाक प्लीज Yes! काय कर कळत नाही काय नाही कुठे आणलंय कार्यक्रमाला माझं चुकलं मला थांबायचं नाही या कार्यक्रमाला पण जाऊया पण नको निघून करू. जाणार आहे नाही ऐका ना कुठेही जाऊ नका ऐका असं नाही घेत रे असं काय नीट वाग ना शांत काळजी वाटते ती. ऐका ना एका कलाकारानेच दुसऱ्या कलाकाराचा मान ठेवला पाहिजे की नाही तो चित्रकार तिथे चित्र काढतोय तुम्ही चित्र तरी घ्या ना असं नका करू या हो तुम्ही चित्र द्या त्यांना. मनो शांत हो आपलं चित्र काढलंय बोला तुम्ही. ते तरी बघूया हस बरं आपलं चित्र काढलंय हसायचं आपलं चित्र तुझ्या बापाला जाऊन सांग बापाला दाखव हे चित्र. अविट काय झालं अविट कोणाचं चित्र आहे एवढा वेळ इथे आपल्याला बसवून आमचं चित्र काढतो सांगून हे लोचन मजनूचं चित्र काढलंयस तू या बापाला जाऊन तुझ्या तर आता हे
बघूया हास्यरसिकांच्या अंतरंगात काय लपलंय. प्रसाददा, मी LFMCचा मेंबर नक्की आहे. LMFCचा मेंबर नक्की आहे मी 100%. लाजवाब कॉन्सेप्ट होती आणि अति लाजवाब सादरीकरण होतं. वा वा वा, बहारदार. तू जो मागणं पहिल्यांदा आलास ना सम्या, थोडे आम्ही रिलॅक्स होत होतो की काहीतरी वेगळं आहे. आज बुके द्यायला जो आलास ना पहिला, तिथे म्हटलं संपलो. म्हणजे अशक्य कॉन्सेप्ट होती आणि त्यात ज्या पद्धतीने तुला लोणच्यासारखं पेरलं होतं ना, म्हणजे हा काही मजनूच्या पूर्ण जेवणाचा कार्यक्रम नाही, म्हणजे तुमचा नॉर्मल सिरीज नाही. त्यामुळे तुझा वावर जेवढा हवा होता तेवढाच होता आणि मला ते सगळ्यात जास्त आवडलं. आणि ते त्याच्यामुळेच त्याची लज्जत इतकी वाढली अख्ख्या त्या प्लेटची की वा वा वा, क्या बात आहे. काका मजनू आणि आज्जा मजनू आणि लोचन मजनू हे त्रिकूट मला पाहायला आवडेल. वा, सई. हॅवॉक परफॉर्मन्स होता. राऊत, दिस इज फॉर यू. आज म्हणजे तू नेहमी चिडतोस, आज गोळ्या घेण्या एवढा चिडलास तू. म्हणजे इट वॉज व्हेरी कन्व्हिन्सिंग. मला भयंकर आवडला तुझा परफॉर्मन्स. अवघड होता आणि समोर लोचन मजनूंसारखे एवढे दिग्गज कलाकार असताना हे करणं हे खूप विशेष आहे. पम्या, मला तुझं पण बेअरिंग भयंकर आवडलं. रसिका कडक, म्हणजे क्रेझी फॅन्स असतात तशी तू क्रेझी फॅन वाटलीस. ईशा मस्त, चेतू मस्त आणि सॅमी यू आर आउटस्टँडिंग ॲज लोचन मजनू. आणि मी पण LMFCची मेंबर आहे. मजा आली. वा वा वा. मंडळी, एका राज्यावर अचानक युद्धाचा प्रसंग उद्भवलाय. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा रणसंग्राम अनुभवण्यासाठी. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. राणी सारखा द्राक्ष आता झाली म्हणा. आता स्ट्रॉबेरी. ओके राजू. राजू नका बोलू ना माझं नाव. मी राजा आहे ना, राजू आहे काय मी? आम्ही लाडाने म्हणतो ना तुम्हाला तसं. अरे तुम्ही लाडाने बोलताय, पण मला जुने दिवस आठवते ना. मी राजू बोरोवाला होतो तेव्हाची. मी करत महालाच्या बाहेर मी आरोली द्यायचे. ही आरोली थोरल्या महाराजांना जाम आवरली. त्यांनी मला बोलवलं आणि दत्तक घेतला. तेव्हापासून मी राजा झालोय ना. तर तुम्ही मला राजाच म्हणा. अरे बापरे, सुरुवातीलाच किती बोलायला लागले, कवरा दम लागला. ए वसाऱ्या, उन्हाला चालू आहे ना, जोरात हवा घालशील ना. अरे जोरात घाल ना, आजी काय करतोस वसाऱ्या? राणी सरकार, तुम्हाला गंमत बघायची आहे काय? दाखवा ना महाराज. आता पंखा कितीवर आहे? 1 वर. अच्छा, 2, 3, 4, 5, 6. सावर पंखा तुमच्या बापाने ठेवला होता. बाप काढशील माझा, बाप काढशील. कोण आहे रे तिकडे? अरे कोण आहे रे तिकडे? आलो थांब. महाराजांचं हे असो. एवढा कंटाळा करशील वत्सऱ्या महाराजांचा विजय बोलायला? काय झालं, कशाला बोलवलं बोला. प्रधानजी, अजून झोप नाही झाली का तुमची? वसाऱ्या, आता कुठून आली एनर्जी? माझ्यापासून काय चाललं तुझं? अरे हा वसाऱ्या माझा अपमान करतोय. त्याला पहिला हत्तीच्या पायाखाली द्या. महाराज जाऊ दे आता. याच्यासाठी हत्ती वित्ती शोधा, मग याला उचला, पायाखाली टाका. बरोबर ते कंटाळा आलाय. ऐका, त्यापेक्षा तुम्ही, मी आणि महाराणी जाऊया का डोंगर का पाणी खेळायला? चालेल चालेल, मला खूप आवडेल. मज्जा येते मला. याच्यासाठी तुम्हा दोघांना मजा येते, मला मजा येतच नाही. तुम्ही माझ्यावर राज्य देता, पाणी म्हणून बोटीत बसवता आणि देता समुद्रामध्ये सोडून. आणि वसवरून तुम्ही डोंगर म्हणून 2-2 महिने मनालीला जाऊन बसता तिकडे. मागच्या
लग्नाच्या टायमाला आंधळी कोशिंबीर आपण खेळत होतो. तुम्ही माझ्या डोळ्याला पट्टी बांधली आणि कोशिंबीर खायला तुम्ही माथेरानला गेलात. मी आपल्या इकडे 4 दिवस उपाशी, इकडे आपटतोय तिकडे आपटतोय. पण वाटीभर तरी कोशिंबीर द्यायची ना रे म्हाताऱ्यांनो. महाराज महाराज घात झाला महाराज. मग वसाऱ्या गॅस बंद कर, कुकर खाली उतरव. महाराज तुमच्या या पारंपरिक पंचसना भाल्याच्या टोकावर बसून नाचवलं पाहिजे. अरे प्रसंग काय महाराज, शत्रू सैन्याने आक्रमण केलंय. काय असं कसं आक्रमण केलं शत्रू सैन्याने? माहित नाही राणी सरकार, पण शत्रू सैन्य सीमा पार करून आत आलंय. सेनापती महाराजांना घ्या आणि तिकडे सीमेवर लढायला पाठवा. चला नाही ना महाराज, मी नाही एकटा. चला मी नाही लढायला एकटा वाचलो. चला. मी नाही एकटा. मी नाही एकटा वाचलो. महाराज, चल, चल. महाराज मी एकटा कसा वाचाऱ्यानो? महाराज तुम्ही वाघ आहात, वाघ. वाघ आहे? हो, तुम्ही वन मॅन आर्मी आहात. मी वन मॅन आहे, आर्मी त्याच्याकडे आहे. कुत्र्यासारखा झेंजरतील मला वाचाऱ्यानो. अरे मी बोरं विकणार होतो ना, माझ्या आटुल्या काढून विकतील वाचारे तिकडे. महाराज राणी सरकार यांनी गेलं पाहिजे की नाही? जायला पाहिजे ऑफकोर्स महाराज. कर्तृत्व दाखवायची हीच वेळ आहे महाराज. म्हणजे जा सैन्याच्या 4 मुंड्या चीत करून या. अरे मुंड्या चिट, ते वसारे माझ्या 2 मांड्या फिट करतील. अरे वसाऱ्या तू जाणार रे. मी तुला मी कधीपासून पोचलाय ते ह्याच्यासाठी काय? तू जा ना वसाऱ्या. अरे महाराज ते बरं नाही वाटत ना. ते सोडा, कानातलं सोडा. आता जे पडलं ते सोडा, इकडे लक्ष द्या. महाराज महाराज ते बरं नाही वाटणार. अरे तुम्ही जिवंत असेपर्यंत मी लढायचं, हा किती चुकीचं वाटेल ते. हा नाही ते पण बरोबर आहे. मग वसाऱ्या मी मेल्यावर जाशील तू लढायला? प्रधानजी महाराज 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 ऐका. काय? तुम्ही सीमेवर जा आणि शत्रू विरुद्ध रणशिंग फुंका. नाही मी नाही रणशिंग फुंकलाच तर रे, पण मला गॅसचा प्रॉब्लेम आहे ना. मी रणशिंग फुंकलं ना तर आपलं अर्ध सैन्य मी काय न करताच मरून जाईल ना रे. महाराज मग आपण तुमची टॉफ उलटी करू. तुम्ही एक काम करा, तुम्ही कायच करा ना रे, मला कायच माहिती नाही ह्याच्यातलं. महाराज लक्ष द्या, सैन्याच्या अग्रस्थानी नेहमी राजा असतो, त्यामुळे तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. आपले प्रधान जे आहेत ते व्यूह रचना करतील आणि तुम्हाला लढायला जावं लागेल. महाराज निघा. ते वियोग करू काय ते? हे बा जा पटकन महाराजांची तलवार घेऊन या. कोण आहे रे तिकडे? तू जाच वाचायला तिकडं. हे वाक्य महाराजांचं आहे ना वाचाऱ्या. तू बोलशील जा वाचाऱ्या, तू घेऊन येत. आणतो महाराज. शांत महाराज. महाराज शांत. वेगळे बघा कान भरपुरी वाचार. तू खाली बस, तू खाली बस वाचाऱ्या. मी राजा आहे, मी वर बसणार. हा व्यूह रचना सांगतोय एवढं पण नको ना वर वाचाऱ्या. जरा आपण खालीच बसू. इकडे महाराज. मला वाटतं आपण शकट व्यूह करूया. एक काम करा, तुमच्या सकट काय ते करा, मला घेऊ नका. महाराज ह्या 25 शकट व्यूह आपण कॅन्सल करूया. आपण मला वाटतं अर्धचंद्र व्यूह केला तर चालेल. अर्धचंद्र अर्ध महाराज ऐका. सेनापती पूर्वेकडून सैन्य घेऊन येतील, मी पश्चिमेकडून सैन्य घेऊन येईल आणि तुम्ही मधून सैन्य घेऊन जा आणि शत्रूवर हल्ला करा. म्हणजे हे पूर्वे करून येतील, तुम्ही पश्चिम करून याल आणि ते सैन्य दक्षिणेकडनं आलं तर मला कापत जाईल वसाड्यानो. मग मी त्यांना काय उत्तर देऊ? वसाड्यानो माझं होका यंत्र फोडतील ते. महाराज चिंता करू नका, तुमच्या रक्ताच्या प्रत्येक चिळकांडीमधनं हजारो सैनिक जन्म घेतील. अरे पण मग मी मरेन ना. नाही महाराज तुम्ही मरणार नाही. आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊ, चिलखत देऊ, शिरस्त्राण देऊ, तुम्हाला काही होणार नाही महाराज. ऐका ना माझं, नका नाही, मी बोरं विकणार आहे रे. थांबा महाराज. सगळं माहित- चिलखत खाला. ए वसारे काय झालंय तुला? जड आहे महाराज. धड आहे? महाराज महाराज इकडे या. हा. इथे उभा राहा. इकडे उभं राहा नीट. आकाश. हात घाला 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 घाला. जड आहे. खूपच. महाराज जरा थांबा. थांबा महाराज. महाराज थांबा, धीर धरा. चिलखत घातल्यानंतर तुम्हाला काहीच होणार नाही महाराज, काहीच होणार नाही. अरे पण वसाऱ्या कवरे वजन नाहीये. महाराज आता आम्ही तुम्हाला शिरस्त्राण घालणार आहोत, त्यामुळे तुम्हाला काहीही होणार नाही.
शिरस्त्राण. अरे वा, मस्त, काहीच दिसत नाही पुढचं. उडून कोणी वार केला तर तुम्हाला काही होणार नाही महाराज. पण मागून वार केला तर वाचाऱ्या काय फिरू फिरवा. शस्त्राण घातलेलं आहे. महाराज, आता मी तुम्हाला तलवारबाजी शिकवतो. अरे नको, एवढं खूप झालं. महाराज, तलवारबाजी एकदम सोप आहे. दांडिया खेळल्यासारखं वाटेल तुम्हाला. हा, दांडिया जाम भारी आवडते. आवडतो महाराज. महाराज, एक मिनिट थांबा. थांबा. एक तलवार घ्या. हे घ्या, हे पण घ्या. महाराज, दांडियात आपण जसं करतो तसं करायचंय. अरे वा, म्हणजे तुम्ही मनातल्या मनात परी हुमे हे गाणं म्हणत राहा आणि त्या ठेक्यावर पहिल्यांदा यांच्या तलवारीवर तलवार मारा, नंतर माझ्या, नंतर त्याच्या आणि नंतर राणी सरकारांच्या. इतकं सिंपल आहे तलवारबाजी. अरे वा, मना उठा. चिलखत काढा. तलवारबाजी शिकेपर्यंत चिलखत काढा. एक मिनिट. हा, एक मिनिट. हे पार्टिशन आहे, हे पण काढा ना रे. थांबा. ओ, कुठे? इकडे. तलवारबाजी मनातल्या मनात म्हणा. परी हुमय गाणं म्हणा. मी गाणं म्हणा. दांडिया, तलवारबाजी म्हणजे दांडिया. चल, युद्धासाठी तयार हो. मंदार महाराजांचा विजय असो. अरुण कदम मुर्दाबाद. लगेच 2 मिनिटात पलटलात तुम्ही. कसली आहे ती वासारे? मँडी, तुम्ही रसू, डोळ्यात प्राण आणून आम्ही तुमची वाट पाहत होतो. मँडी? होय महाराज, MSJ इंटरनॅशनल गुरु स्कूल मध्ये मँडी आमचा बॅचमेट होता. लॉकडाऊन मध्ये आमच्या वडिलांनी आमचं स्वयंवर लावलं आणि त्यामुळे त्यांना येता आलं नाही. नाहीतर आज आम्ही मँडीच असतो. इच्छा असला आमची राणी मँडीच्या मँडीला लावून बसली. ते काय नाही, युद्धासाठी तुम्ही रेडी राहा. मी शरण आलोय, मला माफ करा. मला जीवदान द्या. मी तुम्हाला शरण आलोय. काय देऊ? जीवदान द्या मला. जीवदान. ठीक आहे, तुम्ही एक काम करा, ह्याच्यातलं तुम्ही काय पण घेऊन जा. मग मला तुमची राणी हवी आहे. घेऊन जा. ठीक आहे, मी राणी घेऊन जातो, पण मला तुमचं मुंडकं पण पाहिजे. अरे नको ना मुंडक. मला पाहिजे. मी माझ्या राज्यात तसा प्रॉमिस करून आलोय. मला तुमचा मुंडकं पाहिजे. हो महाराज, देऊन टाका ना. काय होतं तेवढं देऊन टाका ना मुंडकं. मुंडक कापल्यानंतर धड घेऊन मी कसा फिरू वाचाऱ्या? मला मुंडकं पाहिजे. ऐका, हा, माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? सांगतो. सांगा. ती आयडिया म्हणजे वा. अरुणदा, तुम्ही कितीही राज्य हरा, कितीही राण्या हरा, कितीही युद्ध हरा, तुम्ही आमची मनं सदैव जिंकता. क्या बात है. वा. विचारूया आपल्या दर्दी हास्यरसिकांना, त्यांना हा दरबार आणि हा राजा कसा वाटलाय. सई. फन परफॉर्मन्स होता. असा राजा कुठल्याही प्रजेला लाभू नये. पण असा राजा साकारणं हे फक्त तुम्हाला जमू शकतं अरुण दादा, या मंचावरती. आणि तुमच्या सगळ्यांची साथ पण तितकीच महत्वाची असते. चिलखत आणि हे घातल्यानंतर तुम्ही जे पडलात अरुणदा, ते अशक्य होतं. मजा आली. मंडळी, हा हास्याचा प्रवाह असाच खळाळत राहणार आहे, पण तुर्तास वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. नमस्कार मंडळी. निराशेच्या मरुभूमीत मनोरंजनाचं नंदनवन फुलवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.
मंडळी, एकेकाळची जुनी सुपरस्टार जोडी सज्ज झालेली आहे आपल्या नृत्याचा जलवा दाखवण्यासाठी. चला बघूया त्यांचं हे नृत्य कसं रंगतंय ते. आणि त्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सुपरस्टार विनोदवीरांचं. 5, 6, 7, 8. या सर. प्रसाद सर ऐकलं हो सर. हा बोल 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 बोल. खूप भारी वाटतंय सर. सर म्हणजे इट्स लाईक ड्रीम कम ट्रू मुवमेंट आहे सर आज माझी. ऍक्च्युली मी ते सुपरस्टार पृथ्वी कुमार आणि त्या सौंदर्याचा बॉम्ब वनिता बानू सर त्यांना आपण कोरिओग्राफी शिकवणार आहोत सर आपली. सर तुम्हाला माहितीये का माझ्या कपाटावर ना मी त्यांचं पोस्टर चिटकवलंय सर. रिअली? हो सर. तू एवढी मोठी फॅन आहेस त्यांची? फॅन आहे मी सर. नाही मी सुद्धा त्यांचा खूप मोठा फॅन आहे. आय एम हार्ड फॅन. मी माझ्या वॉलेट मध्ये सुद्धा त्या दोघांचा फोटो ठेवला होता. ते म्हणजे आयडॉल आहेत. मी त्यांचा फॅन आहे खूप मोठा. सेम इयर सर. माहितीये मँडी, मी म्हणजे माझ्या त्या स्ट्रगलिंग पिरियड मध्ये गणेशोत्सवात कॉम्पिटिशन व्हायचे. मी त्यांच्यासारखा कॉस्ट्युम घेऊन जायचो. काय बोलता सर? सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये आपण सब जगा आपण. सर टेन्शन आणि काय उद्या त्यांना या एका अवॉर्ड फंक्शनला जीवन गौरव देणार आहेत. बरोबर. लाईफ टाईम अचिव्हमेंट. सो ऑर्गनायझर्सचं म्हणणं आहे की त्यांची जी आयकॉनिक मुवमेंट होती ती रिक्रिएट करायची. ओके ओके. त्यांचं जे गाजलेलं गाणं होतं बरोबर बरोबर. हा सोपं आहे. काय पहिल्या वेळी खूप लाऊड असायचं. बरोबर. काय ते शब्द काय आहेत? वारा वारा असा बेभान. पहिल्या वेळी करायचं. मी जरी कोरिओग्राफ केली असती मी कशी केली असती? कशी सर? हे बघ खिशात हात टाकले असते. लाईक अरे देवा काय झालं सर? पॅन्ट उलटी घातली. हरकत नाही सर 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 मग नाही चालेल. असं काय हे नाही. म्हणजे मी काय कसं केलं असं? काय? हा सर. वारा असा बेभान. आगे काय? उरी आलं तुफान. आलंय तुफान 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 तुफान. मैं करता था. पण त्यावेळी कसं वारा उठलं. लाऊड होतं बरोबर. नाही पण बघ आज म्हणजे त्यांची मुवमेंट रिक्रिएट झाली ना. आज इव्हेंट में माहौल बनेगा. येस सर येस सर. लिख के ले भाई. हॅलो असू दे बेटा. सर हॅलो हॅलो हॅलो. यू मस्ट बी निलेश. नाही प्रथमेश. चुकलात सर. रमेश. नाही सर. सर देवाच्या पाया पडल्यावर काय मिळतं आपल्याला? आशीर्वाद. नाही सर ते नाही. सर तीर्थाच्या पुढे काय असतं? रूप. नाही सर. सर हास्य जत्रेला जज कोण आहेत? सई. सर मी प्रसाद. Good. And this, hey, you beautiful lady, you must be. नाही सर तुम्ही गेस करूच नका ना कारण आपण आधी भेटलोच नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला माहितीच नसणार मी कोण आहे म्हणून. मी शिवज आहे सर यांची असिस्टंट आणि तुमची खूप मोठी फॅन सर. खूप मोठी फॅन. I know. माझ्या फॅन्स माझ्या जवळच असतात. I know. But you are too beautiful to be an assistant. माझ्या ऑफिसला ये, मी तुला हिरोईन करतो. And this राकट बॉय. सर त्याला काहीच बोलू नका. तो जस्ट इन झाला आता. लास्ट मोमेंटला ऍड केलं. पाया पडतो सर. पूर्ण पाया पड नीट. And where is my heroine? माय ओल्ड हिरोईन वनिता बानू. आज पण नसेल आली आहे ना. लेटच येते ती नेहमी. तिला सांग नाही करायचं तुझ्यासोबत डान्स. माझा मी एकटा करतो. नाही सर त्या ऑलरेडी आल्या आहेत. काय तुम्ही जेवत होतात ना म्हणून मॅम मला बोलल्या की मी एक पॉवर नॅप घेते. ए मॅडी लवकर. मॅडम कुठं लवकर बस तू बस. सर मी नाही तुम्ही बसा. आय एम फिट अँड फाईन एकदम. मॅडम नको बोलव पटकन. हा आले. अरे बुद्धू आलास का बुद्धू? कसा आहेस रे? बाप रे. बरं आहेस का? अरे किती वर्षांनी भेटलास रे? खूप वर्षांनी भेटलो आपण. छान दिसतोयस की. मी अजून तसाच आहे. वनू तू पन्नूची टेन्नू झाली आहेस. बाप रे. सर मला नका घेऊ. तुमचं करा. कशी झाली आहेस? बाप रे. सगळ्यांसमोर काय बोलतो? असं आम्ही आधीपासून असं तिला चिडवतो. बसा
किती वर्ष आता डाएट करायचं तेव्हा माहितीये ना मी 20 वर्ष आंब्याची फोड खाल्ली नव्हती डाएट बारीक राहायचं म्हणून पाणी पण मोजून प्यायचे आता नाही होत आता सोडून दिलं सगळं नंतर खूप हार्मोनस बदल झाले रे थायरॉइड डिटेक्ट गोळ्यांची एलर्जी झाली सगळं बदललं नाहीतर मी आधी ती तुझी असिस्टंट कुठे एवढीशी ही बघ अशी होते मी एवढीशीच होते नाही होती होती तुला सांगतो ही आहे ना अशीच होती एकदा माझी कडकी अशी तुडतुडीत रेखीव होती रेखीव तेव्हा आहे ना काय नाही असं बोलतो नाही सांगतोय ग सांगू नको सगळ्यांसमोर काय अगं आठवणी आपल्या पण आता बदलली आहे एकदम मी बघ अजून तसाच फिट अँड फाईन तेव्हाचे कपडे अजूनही तसेच होतात मला ए बर आता ते काय करायचंय ना आपल्याला करूया, काय करूया. डान्स करायचा ना डान्स करूया पण तू असं सगळ्यांसमोर सगळं सांगत बसू नकोस तू इकडे सांगते आपल्यासारख्या सुंदर मुलींनी ना ह्याच्यापासून लांबच राहिलं पाहिजे सगळ्यांना असं मिठीत घेतो अख्खी इंडस्ट्री तेव्हा त्याला मिठीबाई म्हणून चिडवायची सर मिठीबाई मी डायरेक्ट मिठीत घ्यायचं ना काय मी बाबा होतो बाबा मुलींचा लाडका हिरो होतो मी तेव्हाचा सुपरस्टार डान्सर ऍक्टर मुली सारख्या माझ्या अवतीभोवती मला पण सहवास आवडायचा ना मुलींचा हे चला करूया पोळ्यांची वेळ होईल मॅम काय आहे की म्हणजे आता तुम्हाला तर माहितीच आहे तुम्हाला जीवन गौरव देणार आहेत सर तर तुमचा जो एक आयकॉनिक डान्स होता गाणं उरी उठलं तुफान ते त्या गाणं आपण उद्या रिक्रिएट करायचंय तुला सांगतो गांगुली गांगुली नाही सर प्रसाद हा तू 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 अरे आधी वेगळं होतं शब्द गाण्याचे आधी शब्द होते उरी उठलं तुफान वारा आता बेबानं मग नंतर मग मी सांगितलं त्या प्रोड्युसरला म्हटलं अरे आता शब्द बदला आता शब्द असे करा उरी उठलं तुफान वारा आता बेबानं नाही सर सेमच झालं ते एनिवे सर आपण करूया ना रिहर्सल अरे डोंट वरी रिहर्सल मी तुम्हाला लगेच स्टेप्स दाखवत होते नाही अरे रिहर्सलची गरज नाही रे मला एकदम पाठ आहे गाणं मला म्हणजे तुम्ही कराल डायरेक्ट माझंच गाणं आहे मला माहित नसणार डान्स कोणाला माहित असणार मी माझ्याकडे ट्रॅक रेडी आहे सर मी वाजव मी नाचतो येस फक्त जागा मोकळी सर माझी एनर्जी तुला माहिती आहे मी येस येस खूप एनर्जी त्याच्यामध्ये तेव्हापासून 5, 6, 7, 8 हे किती छान नाचतात सर सेम आहे सेम नाही सेम आहे तुम्ही करायचं तेच आहे सर सेम नाही फक्त ती भानू सांग ना ती शेवटची स्टेप आहे ना मास्टरजींनी सांगितलेली नाही सर सेम आहे अंगावर येते तशी सर तेच केलंय नाही ती अंगावर आली पाहिजे तू मास्टरजींना फोन लाव सर मास्टरजी गेले हो कधी गेले सर 4 वर्षांपूर्वी त्यांना जीवन गौरव मिळाला ना तर ते ट्रॉफी घ्यायला स्टेजवर आले तर सगळे ऑडियन्स बोलायला लागले मास्टरजी एक गिरकी मास्टरजीने रम करणं गिरकी मारली ट्रॉफी हवेत उडाली सर मास्टरजी गिरकी घेतच राहिले ट्रॉफी डायरेक्ट डोक्यात मास्टरजी तिथेच गेले सर नंतर सर पुढच्या वर्षीपासून मास्टरजींच्या स्मरणार्थ तो पुरस्कार द्यायला लागले सर फक्त एकच अट होती म्हणजे मास्टरजींना वंदन म्हणून ट्रॉफी हातात द्यायचे जिंकलेल्याच्या डोक्यावर ठेवायचे सर हो सर अरे बापरे नाही पण हे मला कसं माहिती नाही मला माहितच नाही याच्याबद्दल हे कधी झालंय काय ते सर तुम्ही होता तिथे मास्टरजी पडले तेव्हा तुमचा हस्तानाचा क्लोज लागलाय सर मला असं म्हणजे तुम्ही अरे का पडले असं सर तुमचा क्लोज लागला शपथ नाही आठवतंय थोडं काय ते हे आहे ना रे थोडं विसरायला होतं मला त्याच्या नाही सर नाही का नंतर तुम्हाला मारायला वगैरे आलेले मारलं होतं मला ट्रोल केलं होतं मारलं होतं मला पण ते महत्वाचं नाही रे डान्स महत्वाचा आहे फक्त ती हिरोईन फक्त येते बानू तूच यायचीस ना अशी ते कळलं ना म्हणजे होईल ना होईल दाखवू सर परत नाही केलं चलो कमन हा येस एकदा करूया येस मॅम पट्टा काढा जर मला थांब मी पट्टा काढावा लागेल नीट काढा येस हा ते प्रवासात लावतो मी फक्त बाकी अच्छा सर नाही सर पट्टा लावून करूया ना हरकत नाही नक्की प्रवासात लावतो फक्त बाकी ओके आहे बघ ओके सर ओके येस वागताय मॅम ओके सॉरी रेडी सापडलं चला चल 5, 6, 7, 8 पुत्तू ही कुठली स्टेप करतोयस रे ही कुठली स्टेप करतो वनो स्टेप नाहीये पायावर पाय दिलायस माझ्या जोरात काय झालं सर गोंधळ की मुळात ना सर काय झालं तुमच्याकडनं पण छोटी चूक झाली
ये ग शिवा तर मॅम ना तुम्ही असं फिरवायचं होतं तर तुम्ही मॅम ना असं फिरवलं त्यामुळे ते सगळं हे झालं असं. नाही नाही तसंच होतं पण ते आहे ना. नाही 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 सर ते असं आहे की ना 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 फिर ये आया, ये आया, कोणीतरी ये आया. पाहिलं सर मिठी सर मिठी मिठी लिया आणि ना, ना, येस ना, सर येस सर ये करतो करतो केलं हो का सर अरे, झालं लगेच बोला सर मी एकदा दाखवतो तुम्हाला एकदा दाखवूया एकदा हा रेडी गाईज एकदा दाखवा नीट एनर्जी एनर्जी Energy, 5 yes. 6 7 8 चल केलं करेक्ट असं चांगली नाचतेस ग छान. चल केलं वनू चल झालं आता ये म्हणजे आता तुम्हाला तुम्ही नाचणार मला माहिती आहे येस रेडी केलंच लगेच चल काउंटिंग 5 6 7 8 येस कम ऑन सर या सर वरती या सर सर ओके पंप मारा पंप पट्ट्याची गरजच नाही ओके ओके बाजूला सांभाळती ओके आहे ना हो सर काही टेन्शन नाहीये सॉर्ट आहे सगळं हा फोन सर तुमचा फोन हा सर हॅलो हॅलो सर अहो यांना नका नाचवू नाही नाही ऐका यांची आत्ताच पट्टा लागला यांना ऐका माझं नाही काय ते उद्या स्टेजवर जातील पण नंतर जातील सर ऐका ना त्यांना फक्त आपण समोर बसूया माझी मुलं डान्स करतील हां येस येस सर थँक्यू सर सर तू काय आहेत आहे गाईज कमन यूज करा रिहर्सल मी करेन 5 6 7 8 हे मला घ्या ना. भन्नाट परफॉर्मन्स आम्हाला स्पेशली डान्स मधली पकडापकडी फार आवडली यांची मस्त मस्त परफॉर्मन्स प्रसादा लाजवाब अप्रतिम सगळ्यात आधी शीघ्रकवी सचिन गोस्वामी आणि शीघ्र संगीतकार आमिर हाडकर यांचं खूप मनपूर्वक कौतुक शब्द आणि चाल दोन्ही त्या एरामध्ये घेऊन जाणारं होतं 100% आणि त्याच्यावर म्हणजे चेरी ऑन द केक असा तुमच्या सगळ्यांचा परफॉर्मन्स अशा मस्त मस्त त्या तुमच्या 5 जणांचं ऑब्झर्वेशन इतकं अप्रतिम होतं अप्रतिम म्हणजे ते कोरिओग्राफर्स म्हणजे जे मास्टर जे असतात ते तसेच वागतात त्यांचे जे असिस्टंट असतात ते असेच नाचतात आणि त्यांची ती बॉडी लँग्वेज आणि सिनियर्सबद्दलचा त्यांच्या मनात असलेली ती एक त्यांचं कुतूहल त्यांचं कौतुक आणि म्हणजे शिवा क्षणभर मला असं वाटलं तू खरोखरच म्हणजे आत्ता नुकतेच आपल्याकडे गणेश येऊन गेले त्यांच्या असिस्टंट्स मुली असतात सेम मंदार सेम आणि प्रत्येक वेळेला तितक्याच एनर्जीनी ते दाखवणार करून आणि मग आणि पीपी वनिता कहर म्हणजे ऍक्च्युली एक एरा गाजवलेली जोडी आज परत आमच्यात आली की काय असं क्षणभर वाटलं इतका तो माहोल तुम्ही दोघांनी उभा केलात लाजवाब मला भयंकर आवडला परफॉर्मन्स सई एक नंबर परफॉर्मन्स होता फार मजा आली मला ना तुम्ही दोघं नुसतंच त्या काळात परत नाही घेऊन गेलात त्या काळात तुमचं रिलेशनशिप तुमची फ्रेंडशिप कशी असेल ह्याच्यात पण आम्हाला तुम्ही डोकावलत खूप मजा आली गाईज भावा मस्त बॉडी लँग्वेज म्हणजे ते सटल स्टेप्स ज्या करत होतास त्या फारच भारी होत्या फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स खूप मजा आली गाईज गॉड ब्लेस यू हे डान्सचं जे आहे ना काही म्हणजे आमचं काहीच बसलं नव्हतं सरांनी 2 वाजता येऊन ते गाणं लिहिलं सगळं झालं मग चेतूने आणि मिलिताईने डान्स बसवला इथे
आणि मग मला तो जमत नव्हता तेव्हा तो व्हिडिओ येईल कधीतरी सोशल मीडियावर. गोस्वामी सरांनी बसवलाय तो सुपरस्टार कसा नाचेल हे गोस्वामी सरांनी सांगितलं. आम्हाला तो व्हिडिओ बघायचा, व्हायरल करा. व्हायरल होऊ दे, व्हायरल होऊ दे. क्या बात है. थँक्स फॉर द ॲडेड इन्फॉर्मेशन. थँक्यू. मंडळी, उगाच गप्पा मारून अस्सल विनोद निर्माण करणारे प्रभाकर मोरे आज आलेले आहेत सेलिब्रिटी समीर चौगुले यांच्या नशिबी. त्यामुळे सज्ज होऊया हास्याचं नवीन रूप अनुभवण्यासाठी आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि अर्थातच हास्य महारथी समीर चौगुले यांना. इकडे सर, इकडे इकडे तुमची व्यवस्था केली आहे सर. मेकअपची व्यवस्था इथे आहे माझी. हा ॲक्च्युली सॉरी सर, काय सर ह्या गल्लीमध्ये सर व्हॅनिटी आतमध्ये येत नाही ना सर, सो आम्ही इथे तुमची व्यवस्था केली. आणि सर सॉरी सर, ॲक्च्युली सगळ्यांसाठीच ही कॉमन रूम आहे सर, सगळ्या आर्टिस्टसाठी. इट्स ओके यार. सर व्हॅनिटी आत आली असती ना तर आम्ही तुम्हाला वेगळा रूम दिला असता. अरे नो प्रॉब्लेम. दादा सर आलेत, मेकअप करून घ्या. हो हो हो. सर रिक्वेस्ट करतो प्लीज आजच्या दिवस ॲडजस्ट करा, उद्यापासून अरे नो प्रॉब्लेम बा. अरे 29 वर्ष. ओके ओके सर. हां हॅलो. नाही नाही, वायफाय ऐकणारा असिस्टंट नाही आहे मी. हां चल या दादा. कॅरेक्टर काय काय कॅरेक्टर स्वच्छ. करा. डायरेक्ट पावडर पासून सुरू का? अरे बापरे आले. अरे वा, कितीला देणार? काय रे? अरे बापरे, अच्छा माणूस आहे, मला वाटलं हा मूर्ती रंगवतोय की काय. अशी जीन्सवाली मूर्ती. कमाल करताय. अहो मेकअप चाललाय आमचा. सॉरी गंमत केली. हळू 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 करा, हळू करा. राम राम. हा राम 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 राम. नमस्कार. कसे आहात? मी बरा आहे. मी कॉबरा आहे. नाही आवडला याचा माझा फाना चांगला. आग लागली माझ्या नागोबाला, ती काय दिला तू साडी पडली जगतो. तुम्हाला पुंगी वाजवता येते? म्हणजे मला नाही कळलं. नाही, डोलून दाखवलं असतं. खरं तर ना ह्या कॉमेडीला ना मी बिला घेऊन जायला पाहिजे. हे काय केलं? कॉमेडी बिलात गेली. अरे ते कॉमेडी. अरे इधर ही है तो ऐसा क्यों करता है रे? उधर जाने के बाद ऐसा करो ना यार. तुम्हाला येते कॉमेडी? ऍक्च्युली तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाहीये. मी समीर चौगुले. मी नाही समीर चौगुले, मी मोरे. नाही मग सरळ मोरे म्हणून सांगा ना. मी नाही समीर चौगुले हे कशाला सांगताय? नाही असं कसं, आता मी म्हटलं मोरे तर तुम्ही मला ना पिसारा फुलवायला सांगाल. मी कशाला तुम्हाला पिसारा फुलवायला सांगेन? नाही नाही, मी मोर आहे ना, मग? तुम्हाला वाटेल मी मोर, त्याच्यामुळे मला पिसारा फुलवायला सांगा. एक्सप्लेन नका करू. विनोद पडल्यावर तो एक्सप्लेन करायचाच नसतो. गेला गेला गेला, आपल्या हातातला नसतो तो. ऍक्च्युली मी लेखक असल्यामुळे मला कळतात हे विनोद, त्यामुळे प्लीज. अरे तुम्ही लेखक आहात? हो. काय लिहता? अरे बापरे. मी स्किट लिहितो. आणि तरी तुमची हिंमत झाली लेखक सांगण्याची? म्हणजे नाही नाही, कसं आहे, उद्या वेल्डिंगवाला म्हणल मी पायलट आहे म्हणून. काय संबंध आहे? तुम्ही जरा प्लीज शांत बसाल का? माझा मेकअप सुरू आहे. नाही नाही, म्हणजे तुम्ही म्हणजे लेखक आहो ना तुम्ही? हो पण मी ऍक्टर सुद्धा आहे ना. अच्छा, म्हणजे लेखक पण ऍक्टर पण. हा. कशात कमी पडलो म्हणजे दुसरं सुरू केलं? एक मिनिट, कमी पडलं म्हणून दुसरं नाही सुरू केलं मी. नाही, म्हणजे ऍक्टर लेखक. मी तेच सांगतो आहे, माझे दोन छंद आहेत, ऍक्टिंग आणि लेखक म्हणून. कळलं का? अच्छा. त्यामुळे मी लेखक आहे, तसं मी नट आहे. नट. मी नटखट आहे. सगळ्या लेडीजना मला मोरे तुम्ही नटखट आहो असं बोलतात का नाही? बायकांचा माझ्यावर लय लाला का नाही? इंडस्ट्रीमध्ये ना मला लोक कामदेव बोलतात.
काय म्हणतात तुम्हाला? कामदेव. पण मी सगळ्यांना सांगतो माझ्याकडेच काम नाही, मी कुठनं देव नाही आवडला टाका बिलात वासाडी पडली असते जोगवरती. चांगला असा वेलाटू मारेल ना नागोबा तेव्हा त्या कळलेल वासाड्याला. जरा प्लीज शांत बसता का? माझा मेकअप सुरू आहे, प्लीज हात जोडतो मी. नाही तुम्ही मेकअप करा. हा, तुम्हाला मेकअप करायची गरज आहे. मेकअप करायची गरज आहे म्हणजे? नाही असल्या चेहऱ्याचा ऍक्टर म्हणजे मेकअप नको तुम्हाला. एक सेकंड, मी काय म्हणतो तुम्ही परमनंट ना पीओपी करून घ्या. पीओपी करून घ्या? एक मिनिट, कोण आहात तुम्ही? तुम्ही कोण आहात? तिकडे डायरेक्ट कसे घुसतो तुम्ही? डायरेक्ट कसं मला बोलता? यू क्रॉसिंग युअर लिमिट. हा प्लीज. ए प्रोडक्शन स्पॉट, कोण आहे इकडे? अरे तू थांब ना बाबा जरा. एवढंच तिकडे बघितलं की एवढंच करायचं तुझं? थांब ना जरा. कोण आहे? कोण आहे? हा उसको बोलो ना जरा यार. मोबाईलचं हे रेंज पण नाही आहे यार. अरे कुठून गेले? जरा पटपट करा जरा प्लीज. शांत बसा, मला मेकअप करायचा आहे प्लीज. बाकी हिरो कोण आहे? हिरो मीच आहे. लोक बघतील पिक्चर. पिक्चर नाही आहे, ऍड आहे. विहीर कुठे? विहीर विहीर म्हणजे? ते म्हणतात ना इकडे ऍड तिकडे विहीर. नाही आवडला वासाडी पडली या विनोदावरती. टाका विहिरीत. नाका तोंडात पाणी घुसपडून जाईल ना, मरल ना तेव्हा त्याला कळेल वासाडी पडली असं. कौन है ये यार? समझाओ ना उसको. आ क्या करता है? उसको समझाओ यार. ओळख नाही पाळख नाही उगीच मला बोलतोय यार. फक्त पावडर लावतो साल्यापासून, हे दुसरं काहीच करत नाही. इथून कुठलं प्रोडक्शन आहे यार? मला हेच कळत नाही यार. मेकअप मॅन हवा? बाकी मस्त. ऍडचं शूटिंग आहे काय? ऍड कुठली ऍड आहे? हा साबणाची ऍड आहे. मग कास्टिंग बरोबर आहे तुमचा. म्हणजे नाही बघून चोळावंसं वाटतं तुम्हाला. तुम्ही गप्प बसा. वाटेल ते बोलताय, जरा शांत बसा आता. युअर क्रॉसिंग युअर लिमिट. मी पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही मला ओळखत नाही आहात कोणात. उसको बोलो यार. ए प्रोडक्शन, अरे कोण आहे यार इकडे प्रोडक्शन? हे चल लवकर करा चल. बाकी अरे मस्त रे चल. ते छत्तीसगडमध्ये हंसदेव तिकडे जंगलामध्ये म्हणजे लाखो झाडांची कत्तल होते हे माहिती आहे काय तुम्हाला? मी काय करू त्याचं? नाही करायला पाहिजे ना, तुम्ही ऍक्टर आहो ना. म्हणजे साबण लावा त्याच्यापेक्षा झाडं लावा असं लोकांना सांगितलं तर मी तुमचा आदर करू शकतो ना. नका करू आदर ना. तुमचा आदर मला काय करायचा आहे? मला काय जीवन गौरव मिळणार आहे तुमच्या आदरावर? नाही तुम्हाला कोण देणार जीवन गौरव? ना तुम्हाला फार फार तर जीवन जंगले देईल कोणतरी. जीवन जंगले कोण आहे? ते आमच्या एरियातला माझा मित्र आहे जीवन जंगले. त्याचं काय? तो मला म्हणाला की माझं स्किटमध्ये नाव घे, मी तुला 500 रुपये देईन. अरे येणार करा तू यार. तुमची माझी ओळख आहे? शांत बसायचं प्लीज, बोलू नका. पाय बी वर करून बसा. काय कोण आहात तुम्ही? हा शांत बसा ना जरा. तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे? जरा शांत बसा. उसको बोलो यार, पहचान नहीं कुछ नहीं है, ऐसा खाली पिली ऐसा ये नहीं करनो का. बाकी अरे मस्त. ए चल मस्त आहे चल. पिक्चर मध्ये तुम्हाला कोण घेत नसेल ना? कशावरून मला पिक्चर मध्ये घेत नसतील? नाही ते ऍड मध्ये तुम्ही काम करता. नवीन पिक्चर येतोय गुलकंद नावाचा. त्याच्यात तुम्ही कोण आहो, गुल का कंद? गुलकंद नावाचा चित्रपट आहे. नाव आहे चित्रपटाचा गुलकंद. गुलकंद नावाचा चित्रपट आहे? होय. अरे कमाल आहे. लेखक सचिन मोठे आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी, त्यांचा चित्रपट आहे तो. अच्छा म्हणजे सचिन मोठे आणि सचिन गोस्वामी. हा अरे वा. मग म्हणजे ते आता पिक्चर करणार? हो. मग आशुतोष गोवारीकर स्किट करणार? फालतू बोलू नका. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मी, मला टाळकं सटकवू नका. मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे. तुम्हाला माहिती आहे काय प्रोजेक्ट आहे ते?
खूप विश्वासाने मला तो रोल दिलेला आहे. मेन लीड दिलाय मला, मेन लीड. तुम्हाला लीड रोल दिली ना? हो. काय सांगता बाय का? हो. मी जर सचिन गोस्वामी असतो ना तर मी तुम्हाला क्रीम रोल पण दिला नसता. तुम्ही डोक्यात जाऊ नका, मला सांगून ठेवतोय. आपली ओळख आहे, कारण नसताना आले. दिस इज इन्सल्ट. मी सांग टाळकं सटकवू नका यार, मी सांगून ठेवतोय तुम्हाला. शपथ यार, महत्वाचा प्रोजेक्ट आहे ते. सई तामणकर हिरोईन आहे माझी. सई तामणकर. कोण? सई तामणकर. सई तामणकर? मग म्हणजे तिला आधीच अंदाज होता काय? पुढे धोका आहे, पुढे धोका आहे. अरे डोक्यात जाऊ. अरे अरे कौन है रे? अरे प्रोडक्शन, अरे कोई तो आओ यार. कौन सा इधर बिठा दिया मेरे को? स्पॉट. अरे अरे उसको बोलो ना यार, कुछ तो बोलो ना यार. पर डे लेते हैं, 1 मिनट का तो एक्टिंग करो यार तुम. तामणकर? सई तामणकर हिरो ना. मला मस्करी नाही चालणार तिच्याबद्दल. हा, ऑस्कर बिस्कर मिळाले की नाही तुम्हाला? पहिला चित्रपट आहे. ऑस्कर देणार आहेत मला पहिल्या चित्रपटाला माझ्या. खरं तर तुम्हाला बास्कर असं म्हटलं पाहिजे. वाजवे ना फन कर. आई शपथ सांगतो, मी आजपर्यंत कधी शूटिंग मध्ये मारलेलं नाही कोणाला. ओळख आहे तुझी माझी, कशाला बोलतो रे माझ्या बरोबर? शांत बस ना. तुझं गरीब चेहरा करतो. मारा वाक्य नाही. चल हट. म्हणजे किती वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करता? 29 वर्ष. बरीच वर्ष इंडस्ट्रीने सहन केला ना तुम्हाला मग. बरं, मराठी सिनेमा जगावा म्हणून तुम्ही आतापर्यंत काय केलं? काय नाही केलं. काय माणूस आहे. म्हणजे जंगल तोडतात सगळीकडं, त्यासाठी काय केलेलं आहे ह्या माणसान? मराठी पिक्चर जगावा ह्यासाठी काय केलेलं नाही का? तू काय केलंस रे? मराठी पिक्चर जगावा ह्यासाठी तू काय केलंस? माझा कुत्रा हागावा म्हणून मी रस्त्यावर कधी घेऊन जायत नाही त्याला. तर मराठी चित्रपट जगावा त्यासाठी मी काय करणार? अरे मला लाज नाही वाटत तुला? लाज नाही वाटत? मला बोलते मारणे. टाळका सटकवू नको. आयुष्यभर सांगतोय, खूप झाला तुझा. कधी चिडत नाही मी. तुम्हाला चिडायला लावतोस तुझा. हे आव रे. अरे कोई तो आव यार. घरी गेले की काय सगळे? बाकी कधी जर्नलिस्ट व्हावं असं वाटलं काय तुम्हाला? जर्नलिस्ट? हा, ते काय असतं? पत्रकार असतं ते. का वाटेल मला? नाही, कसं आहे, पत्रकारिता हा लोकशाहीचा एक खांब आहे का नाही? मग त्याचं काय? काय नाही, हे 8 दिवसापूर्वी वाक्य पाठ केलं होतं म्हटलं आज म्हणून टाकावा. नाही, आजकाल कसं पत्रकार विसरलेत. नाही, काही अपवाद वगळता काय काय पत्रकार कसे खांबापासून लांब गेलेत म्हणून विचारलं. गप्प बस, जास्त बोलू नको. मी पुन्हा एकदा सांगतोय, मी वाजवेन फन कर. मी आयुष्यपत सांगतो, मी बघणार नाही. रेकॉर्ड केलं तरी मला नाही फरक पडत. कोणी कळलं काय? शांत बसायचं एकदम. बघतो काय रे खापाट्या मारेन खपाट्यावर एक. बाकी ओहो मस्त. चल, लग्न झालंय का तुमचं? पोरं बाला? कमाल आहे माणसाची. त्या राणीच्या बागेत पेगवीन आली नाही, त्यांना पोरं बाला झालं, पण ह्या माणसाला अजून पोरं बाला झाले. तुझं झालं लग्न? हा, तुझं लग्न झालंय का? ओ, हॉटेलमध्ये मला कोण बडीशिप देत नाही, मला तर बायको कोण देणार? अरे मग मला कशाला सांगतो का आपलं? ए इकडे मिशी लाव मला. चल बस, मी दुसरीकडे जातो बसायला. झाडाखाली बसेन, इकडे बसायचं नाही. पटकन मिशी लाव. चल, आता मध्ये बोलायचं ना, सांगून ठेवतोय. आयुष्यभर सांगतोय मी. चल मिशी लाव. चल. काय माणूस आहे. म्हणजे तिकडे झाडं तोडतायत त्यासाठी काय ह्या माणसानं काय केलेलं नाही. मराठी पिक्चर जगावा त्यासाठी काही केलेलं नाही. बरं, लग्न पण झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे पोराबाला पण झालेलं नाही आहे. काय करायचं या माणसाला यार? बाकी न्यूज वगैरे ऐकता का कधी? बातम्या वगैरे? नाही, ते परवा एक बातमी अशी ऐकली, अमेरिका आणि युक्रेन ते वसाड्यामध्ये काहीतरी अशी वादावादी झाली, तर ती वादावादी मिटावी म्हणून तुम्ही काय मध्यस्थी काय केली काय?
मी कशाला करायची मध्यस्थी? मी नाही केली मध्यस्थी. नाही नाही करायला पाहिजे ना. कसं आहे आता अख्खं जग युद्धाच्या उंबरट्यावर आता हा उभा आहे आणि हा माणूस खोटी मिशी लावतोय काय. तू केलंस काही ते युद्ध थांबा म्हणून तू काय केलंस मला सांग. काय केलंस मला सांग ना तू. नाही मी काय, माझ्याकडे एक कुत्रा आहे. रस्त्यावर एखादा कुत्रा भेटला की मी त्यांच्यात मारामारी लावतो आणि गंमत बघत असतो. मी कशाला थांबवू तिकडे. मला कशाला बोलतो. अरे कोण आहेस रे तू. कोण आहेस कुठल्या डिपार्टमेंटचा जिकडे येऊन बसला आहेस. ओळख नाही पाळख नाही. हा तुला ओळखत नाही कोणी ओळखत नाही. तू कोण आहेस मला सांग फक्त. तू कोण आहेस. ते मी कसं रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या असतात ना त्या गोळा करतो. कसं तुम्ही शूटिंगवालं पाण्याच्या बाटल्या पिताव आणि मोकल्या करताव ना, त्या मी घेतो आणि भंगारवाल्या म्हणून विकतो. किलो मागे 15 रुपये मिळतात माहिती आहे. अरे तुझी लायकी आहे. तू मला बोलतोस प्लास्टिकच्या या बाटल्या गोळा कर. ऐका ना ऐका ना ऐका 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 तू माणूस लोक समज में नहीं आता. हे मुझलं काय. वा 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 जोरदार टाळ्या. हा परफॉर्मन्स अगदी या स्किटच्या पहिल्या पंच सारखा झाला. स्वच्छ, निर्मळ, निर्भेळ, मस्त मस्त. प्रसादा, या सिरीज नंतर बोलण्यासारखं काही नसतं. अतर्क्य, अशक्य, अचाट, अफाट, अप्रतिम. दॅट्स इट. थँक्यू. वा वा वा. पुढे धोका आहे फेमसई. क्रेझी परफॉर्मन्स होता. खूप दिवसांनी आली ही सिरीज. खूप दिवसांनी तुम्ही एकत्र तुम्हाला बघायला आम्हाला खूप मजा येते. मोरे मला असं वाटतं या रंगमंचावरती समीर दादा समोर इतक्या ताकदीनं इतक्या बिनधास्तपणे डायलॉगबाजी करणारे तुम्ही एकमेव आहात आणि मजा येते. तुम्ही जेव्हा असं करता तेव्हा खूप मजा येते. समीरदा अप्रतिम मस्त परफॉर्म केलं. नेहमीप्रमाणे त्याच्यामध्ये जे आम्हाला ऑडियन्स म्हणून ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या सगळ्या होत्या. खूप मजा आली. थँक्यू. थँक्यू सो मच. मंडळी, माणूस 2 गोष्टी कधीच विसरत नाही. त्याचा झालेला अपमान आणि अपूर्ण प्रेम. चला बघूया हे अपूर्ण प्रेम त्याला काय काय करायला भाग पाडता येते. तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया रत्नागिरीचा रत्नाश रमेश बेटकर, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर यांना. उचल उचल चल बन्या उचल. अरे अरे बन्या, अरे मेला हायच कुठं. अरे आलो काय आलो. किती वेळ झाला तुला. टायमावर कधी येतच नाहीस तू यार. नाही मी केव्हाच आलोय इथे. आपलं थिएटर आहे बघ, थिएटर त्याच्या गेटच्या इथे उभा आहे मी. हा हा. अरे म्हणजे हाऊसफुल शिवाय हाऊसफुल. तुला बोललो नव्हतो चल तुला रातकिडा दाखवतो. हा पिक्चर सुपरहिट आहे रे. हा पिक्चर सुपरहिट आहे. आणि सई तावणकरचा रील बघितलीस ना किती व्हायरल झाले ते. ती काय म्हणाली माहिती आहे ना, या पिक्चरमध्ये मला आवडणारे सगळे विनोद आहे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि तुला तर माहिती आहे सई तावणकरचा शब्द म्हणजे आपल्यासाठी डिचक्या. आपण लगेच ऐकतो तिचं. हा तुला माहिती आहे. मग अरे तू ये मी सगळे तिकीट मिळत नव्हतं माहिती आहे. मी त्याला इमोशनल ब्लॅकमेलिंग केलं आणि मग तिकीट मिळालं. तिकीट समोसा सगळं रेडी आहे, फक्त तू ये. आणि काय झालं माहिती आहे, जरा लवकर ये. मी एकाच ठिकाणी जास्त वेळ उभा आहे ना तर लोक माझ्याकडे संशयानं बघतायत. सिक्युरिटी गार्डचा कुत्रा माझ्या खिशात 4 वेळा वाकून गेलाय. 5व्यांदा माझा समोसा घेऊन जाईल तो. कळलं काय. लवकर ये. हॅलो. हा. अरे अरे तुम्ही असं काय करतो. आजूबाजूला शोध ना जरा. नाही ती एक काम कर, तिकडे एखादं झाड असेल ना तिकडे पार्किंग करून टाक. अरे नाही कोण हात लावणार. आणि लावला तर मी आहे ना भांडायला. तू पार्क करून. तुम्ही ना ऐकणार नाही. थांब इथे एकतर कोण. 1 मिनिट थांब जर. दादा. हो दादा. देव्या. देव्या पारू मी म्हणजे पारू तू देवा मी. तू किती दिवसांनी किती महिन्यांनी किती वर्षांनी बघतोय तुला. देवा पण तू इथं आमच्या गावात काय करतोय. मित्राच्या लग्नाला आलो तो म्हटलं जरा पिक्चर बघूया. आणि तुझं लग्न. मी सिंगलच आहे तुझ्या कृपेनं. आणि तू पण ना जशी आहेस तशी नाही आहेस. म्हणजे मागच्या वेळी बघितले तेव्हा एकदम आणि आता एकदम सगळं देव्या अरे डिलिव्हरी झाली ना माझी. हो तुझी डिलिव्हरी झाली. कोण झालं.
तुला कायच माहित नाही आपला कॉन्टॅक्ट नाही ना बरेच दिवस नंतर तुटलाच ना. काय तू काय बोललीस काय फोन बिन करायचा नाही म्हणून मी काय फोन नाही केला. यार आहेस तू मुलगा झाला मला मुलगा झाला अभिनंदन. थँक्यू. तुला मुलगा झाला म्हणजे संसारात तुझा जोर जास्त आहे. म्हणजे नाही ते आपल्या गावात म्हणतात ना की मुलगा झाला तर संसारात बाईचा जोर जास्त असतो आणि पोरगी झाली तर बापाचा जोर जास्त असतो. तर तुझा जोर जास्त आहे. हाय ठीक ठीक आहे ठीक आहे असं ते पोरगा चांगला आहे ना धडधड वजन बिजन चांगलं आहे ना. सगळं नीट Yes, आहे. best, 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 best. मला हेच पाहिजे होतं. बाकी तू कशी आहेस? मिनी तर एकदम मस्त आहे. हे काय एकदम सुखात आहे. वा. आणि तू मी बरं आहे मी तू इथे पिक्चर बघायला आलाय. हा पिक्चर बघायला आलो. हा मिनी पण इकडे पिक्चर बघायला चालली आहे. कुठला picture? हा ए चल तुला रातकिडा दाखवतो. पण हा पिक्चर तू कसा बघणार? म्हणजे तिकीट संपलीत त्याची. तिकीट नाही आहे. हा हे काय रिकामं झालं सगळं हाऊसफुल झाला ना शो. अरे मला बघायचा होता पिक्चर. यार अरे कामाच्या गडबडीत हल्ली बाहेर पडणं होत नाही ना. किती दिवसांनी मी आले होते पिक्चर बघायला आणि तुला तर माहिती आहे देवा मला पिक्चर बघायला किती आवडतं ते. माझ्याशिवाय कोणाला माहिती नाही रे नाही देव ना माझ्या बाबतीत निष्ठुरच आहे. मला माहिती आहे नेहमी ना माझ्याच बाबतीत असं होतं. कुठं काय करायला गेलं ना कधी मनासारखं होतच नाही. जाऊ दे मी बन्या येऊ नकोस. नाही काय नाही वाऱ्यानं तिकीट उडाली. हा हा ते नाही ना कॅन्सल नाही झालंय. अरे आपण दोघं उद्या बघू ना उद्या बघू दोघं. हा अरे चल तुला रातकिडा दाखवतो. हा पिक्चर आपण आयुष्यभर बघू शकतो एवढं काय त्याच्यात ठेव फोन. चल देव्या मी निघते. नाही, थांब. तसं पण तिकीट नाही आहे मी नाही नाही थांब मला तुला जादू दाखवायची आहे. अगं मला तुला जादू दाखवायची आहे. देव्या नाही हा. नाही नको तुझी जादू नको. तू जादू दाखवायला गेला लय येळ घेतोस. नाही 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 ही लगेच संपणारी जादू आहे लगेच प्रॉमिस ही लगेच संपणारी जादू आहे. इथे चार चौकात छोटीशीच जादू दाखवता येईल. खरंच देव्या, तू माझा मूड नाही नाही आहे. बघ तरी तुला आवडेल असं आहे. देव्या पिक्चरचं तिकीट येस देव्या अरे नाही पण तुम्ही तुझ्यासाठी खेळलं नाही, 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 तू घे. नाही नाही तू अरे, घे. अरे नको नाही, नाही, असं तू घे. नको देव्या मी बघेन ना नंतर. तुझं आहे, एवढं तुझं आहे, काय हे नाही. तुझं आहे, अरे हे तुझं आहे, तुझं. थँक्यू म्हणजे मी घेणार नव्हते पण आता तू इतका फोर्स केला म्हणून Yes, yes. आता आपण जाऊया दोघं जसं आपण पहिलं पिक्चर बघायचं तसं. नाही देव्या मी एकटी नाही आहे तुझे जिजू पण आले आहेत ना. जिजू माझा नवरा जॅकी तो पण आहे. आम्ही जॅकी तुझा नवरा. अगं, ए! किती वेळ वाट बघतोय ना मी तिकडे. काय करतेस तू इकडे? तुम्हाला मी बोलले होते तिकीट काउंटर जवळ मी तुमची वाट बघते. तुम्ही किती वेळा आले यायला. अरे वाटच सापडत नव्हतं मी काय करू. तिकडे गाडी पार्क केली आणि आता गल्लीत घुसलो तर एकदमच घाबरून गेले. कुठे जायचं गांगरलो ना. मालाची नवीन जागा आहे नाही चांगली. तुम्ही पण ना सांगितलेलं लक्षात ठेवायचं. या सरळ रस्ता. पारू काय झालं हा जॅकी आहे? ही फसवणूक वाटत नाही तुला? तुमच्या दोघांची ओळख नाही आहे ना. मी पण काही हरी आहे. मी तुमची ओळख करून देते. नाही, जाऊ. देव्या हे जॅकी माझे मिस्टर आणि हा देव्या माझा मित्र. ये देवे मारू नका. ये वसारा देवे तू आहे? हा मस्करी मस्करी. अरे देवे तू ये वसारा देवे. जाम भारी माणूस आहे. अरे वसारा यारच का तू? नाही मी आमच्या घरात सकाळ दुपार संध्याकाळ तुझीच सारखी आठवण येते माहितीये. ही बघल तेव्हा तुझी आठवण करते. भांडी घासायची तुझी आठवण आली. कपडे दिसले कपडे तुझी आठवण. भरलेल्या पिशव्या बाजारात दिसले की वासाऱ्यात तुझी आठवण. एकदा तू मला चुकून बोलली ए देव्या बालाचं डुंगण धू न कपडे पण सुकत घाल न जमलं तर गोट्यातल्या सगळ्या पण तू कचरा काढून टाक. याऱ्या आवडी आठवण काढते ती तुझी माहिती आहे ना. पारू अजून पण आठवण काढतेस. हा मग थँक्यू. फक्त ना
आठवणीतली आठवण कमी आणि कामासाठीची आठवण जास्त वाटते मला ह्याच्यात. असं काय बोलतोयस देव्या? काय? बस काय एवढंच ओळखलंस तू मला? अरे नाही, तू किती मदत केलीस, असं कसं विसरेन मी तुला? हे पिक्चरचं तिकीट पण तूनीच दिलं ना मला. तिकीट मिळालं? मिळालं. अरे हाऊसफुल लोक बोलले, तू तिकीट कसं काय मिळालं? नाही देव्याने मला दिलं पण एकच मिळालंय. अरे बापरे, आता जायला आता काय करायचं काय करायचं? देव्या? अरे बाप, मग एक काम कर, तू जा, तू अर्धा पिक्चर बघ, इंटरव्ह्यू झाला का मग ये, मी जातो. मग मी घरी येऊन रात्री तू मला स्टोरी सांग, मी तुला स्टोरी सांग. नाही नाही, अर्धा पिक्चर बघण्यात मजा नाही. तुम्हाला माहितीये ना मला पिक्चर बघायला की एवढं आवडतं ते. मला पूर्ण पिक्चर बघायचं होतं पण आता तुमच्याकडे एक तिकीट आहे, ह्याच्याकडे एक तिकीट आहे. एक काम करा, हे घ्या, तुम्ही दोघा पिक्चर बघा, मी नी जाते घरी. ह्याच्यावर- माझ्या नशिबातच नाही, मी नी जाते. नाही थांब, हे पारू थांब, हे घ्या, हे दुसरं तिकीट घ्या. ह्याच्यावर काय पिक्चर बघू? ह्याच्यावर पिक्चर बघितला तर स्टोरी टाकू पण शकत नाही, सांगू पण शकत नाही. काय काय स्वप्न बघितली होती? नाहीतर तुम्ही दोघं जावा, नाही, सॉरी, तुम्ही जावा. नाही नाही देव्या यार, असं नाही. नाही ठेव तू ठेव. नाही तू ठेव पारू, तू पारू ठेव. नक्की? ठेव. अरे पण देव्या तू नाही बघणार मग पिक्चर? मी नंतर बघेन, तू जा आता. एवढा चांगला आहेस रे देव्या तू. तुला लग्न झाल्यावर कळलं त्याला काय आता करायचं. मी काय बोलतोय, पिक्चर सुरू व्हायला किती टाइम आहे अजून? एक 10-15 मिनिटं आहेत. मग मी काम करतो, झालं पोरं तिकडे खेळतात, तिकडे गाडी पार्क केली ना, मला चैन परत नाही वाचले, गाडीवर क्रॅचच मारतील. मी पचकन तिकडे जाऊन येतो, लगेच येतो. लवकर या नाही तर पिक्चर सुरू होईल. अवकाश जावा, गाडीचं काय एवढं मनावर घेऊ नका. येतील लगेच येतील. पारू, हा याच्यासाठी सोडलास तुम्हाला? अरे हा जॅकी, अगं माझ्या पायातला सॉक्स ह्याच्यापेक्षा मोठा आहे. नाहीतर काय, तू लग्नात डोळ्यावर मुंडावळ्या बांधल्या होत्यास की काय? वाटेल ते बोल, लोक कसा पण नसला तरी जिजू आहे तो तुझा. हा जिजू तू बनवलास म्हणून तो माझा जिजू झालाय. माहितीये काय काय मजबुरी होती याच्याशी लग्न करायची? काय मजबुरी होती? मग ऐकायचं तुला काय मजबुरी होती? काय सांग ना, मजबुरी सांग ना, होती काय मजबुरी? ऐकायचं? सरकारी नोकरी आहे त्याला. तुझं काय आहे? हा दिवसभर गावभर हुंडारत फिरत असतो. तुझ्याबरोबर लग्न करू? 2 फ्लॅट आहेत त्याचे स्वतःचे. तुझं काय आहे? अजून पण घराच्या अंगणात झोपतोस ना तू? घरात स्वतःच्या घरात झोपायला तुझ्याकडे जागा नाही, मोठा सांगतो. तुझ्याबरोबर लग्न केल्यावर काय दिलं असतं तू म्हणा? मी तुला दिलं असताना. दिलं असतं. काय करू ते दिलाचं? साठू ते दिल मोठाला सांगतोय म्हणा. आणि जॅकी मनानं लय चांगला आहे. माझं मन काय धोत्रावर इन करतं? माझं मन धोत्रावर इन करतं? अरे त्याच्यावर चिमुडवर मीठ टाकलं ना तर चिकन टिक्काचा पीस वाटेल तो. माहितीये काय? तू सगळं विसरलीस? या सरकारी नोकरी आणि ते जमिनीच्या तुकड्यासाठी सगळं विसरलीस तू? काय काय केलं मी तुझ्यासाठी? तो सरपंचाचा मुलगा तुझ्याकडे वाईट नजरेनं बघत होता, माहितीये ना? म्हणून मी 4 महिने गंगावर आणि तुझा पंजाबी ड्रेस घालून फिरत होतो. 3 वेळा किडनॅप केलं त्याला मला. मग एवढं काय मोठं केलंय? एवढं काय मोठं केलं? तुला काय जातं बोलायला? त्याची सगळी फॅन्टसी मला माहिती. माणसं वरले. देव्या इकडे, हे सगळं तू कोणासाठी केलं? तुझ्यासाठी केलं. कोणासाठी केलं? तुझ्यासाठी केलं. माझ्यासाठी केलं ना? मग माझ्यासाठी केलेल्या गोष्टी तू अशा काढून दाखवणार आहेस काय 4 चौघात? बरं दिसतं ते. त्याला बघून पित्त कळवायला गप बस वाटेल ते बोल नको. राग येणार एवढासा म्हणू का तुझा नवरा बनून फिरतोय आईच्या गाव? कसं बोलतोयस तू? तुला काय लक्षात नाही म्हणून मला बोलावं लागतंय. तुझ्याकडे बैल किती? एक होता. तरी तुला बैलगाडीच्या शर्यतीत भाग घ्यायचा होता. हा तुझ्यावर प्रेम म्हणून मी दुसरा बैल म्हणून उभा राहिलो. तुझ्या भावाला सांगितलं चाबूक फक्त मेन बैलाला मार, तरी तो ऐकला नाही, शेवटपर्यंत मला कुटवला. आज सुद्धा गावातले लोक मला विचारतात तुझ्या कमरेत 4-5 दोरे काय आहेत? त्याला कुठून सांगू? चापकाच्या वळ आहे म्हणून सांगू? सांगते मला तिथे. देव्या तुला कळत कसं नाही रे देव्या? ज्या प्रेमात रक्त येत नाही ना त्याला खरं प्रेम नाही बोलत. पारो, आपल्या प्रेमात मी एकटाच ब्लड डोनेशन करतोय, तू टॉप टू बॉटम ओके आहेस. जॅकी काय झालं काय एवढं चिरायला? हे बचारे गाडीवरती क्रॅचेस मारतात. तिकडे गेले म्हणून आपली गाडी बदलून टायर काढ घेऊन जाणार होते बचारे. माहितीये का? शांत. अशी फालतूगिरी करतात. तुला सांगितलं ना यार, या 200 रुपयाच्या पिक्चरसाठी एवढी मोठी गाडीचं नुकसान करायचं. चल तू घरी. नाही पिक्चर बघायचा आहे. अरे जॅकी तुला माहितीये ना मला पिक्चर बघायचं. त्या नशिबाने तिकीट मिळाली. ती जागा बरोबर नाही, पोरं खेळतात आहे, नुकसान करतील गाडीचा. गाडी कोण बघेल? देव्या बघेल ना. बघशील ना देव्या?
नाही म्हणजे नसेल बघायचं तर तसं सांग. मी इकडे कोणाला तरी सांगेन गाडीकडे नाही, लक्ष नाही, बघतो, ठेवायला. बघतो मी, बघतो. बघशील नक्की. तुझा. देव्या राखणीच्या बाबतीत एक नंबर आहे. मला एक्सपिरियन्स आहे ना त्याचा. हा तो लक्ष ठेवेल. हा. आणि पोरांनी स्क्रॅच बीच काढले तर त्यांना ओरड हा. मारून टाकेन तू टेन्शन नाही आवरा नको करू यार आहेस काय. तो बघेल. आपण जाऊया पिक्चर बघायला. थँक्यू देव्या थँक्यू काळजी घ्या. हा तुम्ही पण घ्या. हे आणि तू काळजी करू नको. मी कॉल करते ना तुला पिक्चर संपल्यावर आणि मी सगळी स्टोरी सांगेन तुला. म्हणजे पिक्चर बघायची गरजच नाही. 11 वाजता कर. आ? 11 वाजता हा पिक्चर संपल्यावर करते. बाय बाय बाय. पिक्चर चालू आहे. वा 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 छान झाला परफॉर्मन्स. ऐकूया हास्यरसिकांना तो कसा वाटलाय. सई फन परफॉर्मन्स. सगळ्यात आधी आज आपल्या मंचावरती बॉक्स ऑफिस दिसतंय ते बघून खूप मजा येते. सेटिंग आणि आर्ट डिपार्टमेंटला माझ्या खूप खूप कॉम्प्लिमेंट्स आणि शाबासकी. एक गोष्ट लक्षात घ्या मुलांनो, हा चित्रपट जेव्हा जेव्हा रिलीज होईल तेव्हा तेव्हा मी त्याला प्रमोट करणार आणि हे करण्यापासून मला कोणीच थांबवू शकत नाही. खूप धन्यवाद. थँक्यू गाईज. आणि मंडळी याच बरोबर आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.